नमस्कार मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नाही का इकॉनॉमिकचे जे 15 क्वेश्चन होते ग्रुप बी 2024चे ते घेणार आहोत ॲनालिसिस, जेणेकरून इकॉनॉमिक्सबद्दलचे सुद्धा ॲप्रोच तुमचा क्लिअर होईल आणि कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी लॉजिकनं मारायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचा आपण सोर्स वाढवायला पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे. कंपॅरिझन करून सांगू, म्हणजे जेणेकरून पुन्हा जर प्रश्न आला आपल्याला तर आपल्याला सॉल्व झाला पाहिजे. तर चला तर पहिला प्रश्न पाहू. आणि यापूर्वी आपण नाही का हिस्ट्री, पॉलिटी, त्यानंतर जिओग्राफीचे प्रश्न टाकलेले आहे आपण, तुम्ही पाहून घ्या, नक्कीच हेल्पफुल होईल. कारण की त्यामधून तुमचे नाही का इतर प्रश्नसुद्धा सॉल्व होऊ शकते. आपण जवळपास 100 किंवा 150 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू सर्व, जेणेकरून सर्व टॉपिक जे झालेले आहे हॉट टॉपिक ते सुद्धा क्लिअर होईल. तर बघा, आपल्याला विचारला होता पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान नाही का औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकासंबंधी आहे. म्हणजे इथं आपल्याला CPI IW बद्दल बोललेलं आहे, म्हणजे इंडस्ट्रियल लेबर IL बद्दल बोललेलं आहे. लक्षात ठेवजा. म्हणजे आपल्याला काय आहे, एक तर लक्षात ठेवजा CPI आणि WPI याच्यावर आपण अभ्यास करत असतोच, कारण की PIQ बरेच आहे हे तुम्हाला माहीत आहे. परंतु आता आपण नाही का इथं CPI IW सुद्धा पाहू आणि CPI चे जे 4 प्रकार आहे ते सुद्धा पाहू आणि WPI आणि CPI मधला नेमका फरक काय आहे कंपॅरिझन करू ते सुद्धा पाहू. तर सर्वप्रथम काय करू, आपण हे सेंटेन्स वाचू, नंतर आपण माहिती पाहू. बघा, पहिलं सेंटेन्स, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते. इथं बघा एक्स्ट्रीम लेवलवर सर्व आहे व त्याचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. आता लक्षात घ्या, इथं किती एक्स्ट्रीम लेवलवर चुकीचे दिलेले आहे, कारण की सर्व कामगारांना लागू आहे आणि कार्यक्षेत्र कोणतेही असो म्हणते. असं होणार आहे का? असंघटित क्षेत्राला असंघटित क्षेत्राला लागू दोघात फरक करतो ना आपण, सर्वाला कसं लागू होईल. त्यामुळे विधान एक्स्ट्रीमली चूक आहे, म्हणजे येणारच नाही तुमच्या पर्यायामध्ये, हे तुम्हाला कळलं. त्यानंतर बघा, केवळ आला. बघा, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरले जाते. आता तुम्ही सांगा, केवळ किमान वेतनसाठी लागू केले जाते का हे आपण याच्यावर डाऊट घेऊ शकतो ना, त्यामुळे याला सुद्धा आपण कॅन्सल करू शकतो. त्यानंतर बघा, हे वस्तू व सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे. आता इथपर्यंत बघा, वस्तू व सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. आता इथं बघा किती म्हणते, कधीही बदलत नाही म्हणते. आता इथं अलौकिकता दाखवली आहे. हे विधान चूक राहणार, कधी बदलणार नाही का? बदलणारच आहे, कारण की ते जे ग्राहक कामगारानुसार नाही का त्यामध्ये बदल करावंच लागते आपल्याला. त्यामुळे हे सुद्धा चूक आहे. म्हणजे उत्तर तुम्हाला डायरेक्ट भेटलं. आणि चौथं वाचा बरं, किती बढिया दिलेलं आहे बघा, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून व त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास मदत करणे. म्हणजे याच्यात किती इन्क्लुझिव्ह दिलेलं आहे आपल्याला आन्सर. म्हणजे हे मग आपण असे मारायचे, जेणेकरून बाय एकाच याच्यात नाही का बरीच माहिती दिली आहे. म्हणजे एक तर वेतन द्यायचं आहे आणि त्यांचं जीवनमानसुद्धा कसं आहे, लाईफ स्टँडर्ड आपल्याला चांगलं करायचं आहे, म्हणून हे उत्तर आहे ड. म्हणजे इथं तुम्हाला नाही का माहिती नसलं असतं आपल्याला CPI IW काय, तरीसुद्धा आपण उत्तर पोचू शकतो. हा लॉजिकचा प्रश्न आहे. आता आपण याच्यावरची माहिती पाहू. असंच बघायचं तुम्ही कीवर्ड, तेव्हा आपल्याला नाही का एक मार्क होते. काही जण त्याला स्किप करतात, जे नवीन मुलं, ते स्किप करायचं काही नाही, वाचा लागते. सर्व आहे किंवा कार्यक्षेत्र कोणती असो. आणि योग्य म्हणजे कसं असते, ब्रॉड ॲन्सर कसं दिलेलं आहे बा, ती स्वतःलाच नाही का सेल्फ इंट्रोडक्शन करते स्वतःचं, त्याला मारायला पाहिजे. आपण पाहूच आता आता आपल्याला माहिती काय वाढवायची आहे या क्वेश्चनवरून ते सुद्धा सांगतो तुम्हाला. आपल्याला नाही का 2 प्रकार, भाववाढ हे चलनवाढमधला टॉपिक आहे. चलनवाढ मोजताना किंवा भाववाढ म्हणत असताना 2 पद्धतीचा वापर करत असतो. एक आहे आपण WPI आणि दुसरी आहे CPI. WPIचं लॉंग फॉर्म आहे होलसेल प्राईस इंडेक्स, इथं कंझ्युमर प्राईस इंडेक्स. याला मराठीत आपण म्हणतो घाऊक किंमत निर्देशांक. काय म्हणतो याला? घाऊक. याला किरकोळ. याला ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतो. परंतु हे जे आहे हे मोजतात कसं, हे लक्षात ठेवजा. होलसेल प्राईस इंडेक्स जे आहे ते कशावर मोजतात, तर वस्तूच्या नाही का घाऊक किमतीवरून मोजला जातो. इथे लक्षात ठेवजा, वस्तूच्या घाऊक किमतीवरून मोजला जातो आणि हा किरकोळ किमतीवरून मोजला जातो. हे तुम्ही फरक लक्षात ठेवा पहिला. म्हणजे याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला. आणि फक्त WPI मध्ये काय होते, तर फक्त वस्तूंचा समावेश होते. कशाचा समावेश होते? वस्तूंचा. आणि CPI मध्ये कशाचा समावेश होते? वस्तू व सेवांचा. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला फरक माहीत पाहिजे. हे जर माहीत नसला तर उत्तरापर्यंत पोहोचत नाही. आणि आता पर्यायामध्ये बघा, वस्तू व सेवांचा होता ना यामध्ये, हे बरोबर होतं. परंतु पुढचं जे बदलत नाही ते विधान चूक होतं, त्यामुळे समजलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला काय म्हणता येईल नाही का, या WPI मध्ये एकूण 697 वस्तूचा समावेश आहे.
697 आणि ते कोणत्या याच्यावर प्रश्न आलेले आहे आपल्याला की WIP कोणत्या वस्तूचा विचार करण्यात येतो. तर सर्वात जास्त जे वाटा आहे ना ते उत्पादित वस्तूचा आहे. त्यानंतर येते प्राथमिक वस्तू आणि तिसरा गट येते इंधन गटातील वस्तू. हे पाठच करा 3 शब्द. आणि सर्वात जास्त जर क्रम विचारला बाहेर कोणाचा तर उत्पादित वस्तूचा आहे हे, आणि प्राथमिक वस्तू त्यानंतर, आणि त्यानंतर येते इंधन वस्तूचा. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जर इकडे जर म्हटलं आपण जे CPI मध्ये काय यामध्ये जीवनावश्यक वस्तू व सेवांचा समावेश होते. कायच्या CPI मध्ये जीवनावश्यक वस्तू व सेवांचा समावेश होते. म्हणून याला आपण काय म्हणतो माहीत आहे का, कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स म्हणतो. कॉस्ट थांबा याला काय म्हणतो आपण, याच्या जीवनावश्यक वस्तू सेवांचा समावेश होते, त्यामुळे याला कॉस्ट लिव्हिंग ऑफ इंडेक्स. कारण यामध्ये कशाचा समावेश होते तर जीवनावश्यक वस्तू व सेवांचा. हे लक्षात ठेवजा. तुम्हाला प्रश्न आहे कोणत्या इंडेक्सला कॉस्ट लिव्हिंग इंडेक्स ऑफ म्हणतात, तर लक्षात ठेवजा. किंवा कोणत्या निर्देशांकामध्ये जीवनावश्यक वस्तू व सेवांचा समावेश होतो तर CPI मध्ये होते. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर हे काढतात कसं, हे जे निर्देशांक आहे हे काढतात कसे, तर हे दर महिन्याला काढतात. हे लक्षात ठेवजा. हे दोन्ही बिना दोन्हीमध्ये समान हेच आहे, दर महिन्याला काढतात. आणि वर्ष ते वर्ष पद्धत म्हणजे इयर टू इयर बेस मेथडवर हे काढले जाते. हे पाठ करायचं. दर महिन्याला काढतात, वर्ष ते वर्ष पद्धत वापरली जाते. हे लक्षात ठेवा. इथेही तेच आहे कॉमन. त्यानंतर काय म्हणता येईल माहीत आहे का आपल्याला, हे प्रकाशित कोण करत असते तर WPI. लक्षात ठेवजा. प्रकाशित कोण करते WPI, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा नाही का, वाणिज्य उद्योग मंत्रालयाचा आर्थिक व सल्लागार विभाग किंवा कार्यालय, आर्थिक व सल्लागार हे करते हे प्रकाशित. हे लक्षात ठेवजा. आणि आता आपण याचे नाही का आधारभूत वर्ष पाहू दोघांचे, ज्याच्यावर प्रश्न विचारते आपल्याला. लक्षात घ्या. आधारभूत वर्ष WPI CPI काय आहे 2011. आणि यांचं आपण पाहू आता. आणि CPI चे एकूण 4 प्रकार पडतात. लक्षात ठेवजा. कॉमन आहे CPI, कॉमन राहील CPI UNME. हे रद्द झाला आता विचारला कोणता CPI आता वापरला जात नाही, ते CPI UNME. तर लक्षात ठेवजा. हे याचं आधारभूत वर्ष होते 1984. 2 नंबरला CPI AL ज्याला आपण ॲग्रिकल्चर लेबर म्हणतो, आणि रूरल शेतकऱ्यांचा. हे दोघं जे निर्देशांक आहे 1986 आधारभूत वर्ष आहे. आणि एक आहे CPI IW जे आत्ता आला ना आपल्याला इंडस्ट्रियल वर्कर, याचा आधारभूत वर्ष आहे 2016. हे लक्षात ठेवजा. आणि हे जे CPI AL आणि RR हे कोण प्रकाशित करते, ते श्रम ब्युरो. लक्षात ठेवजा. हे श्रम ब्युरो जे आहे हे करते. शिमलाला याचं मुख्यालय आहे. इतकी सफिशियंट माहिती आहे तुम्हाला WPI CPI. आणि कशासाठी मोजल्या जाते तर भाववाढ मोजण्यासाठी. हे आपण पाहत असतो कशासाठी अलग अलग आहे. तुम्हाला याच्यावरचे आता प्रश्न मला वाटत नाही की याच्यापेक्षा बाहेर येईल. तर तुम्ही याचे काय करा फक्त माहीत आहे का, याचे PIQ जोडा तुम्ही फक्त. WPI CPIच्या चलनवाढमधून PIQ जोडून द्यायचे. आणि हे कीवर्ड बघून घ्यायचे. म्हणजे यावरून तुम्हाला नवीन जर प्रश्न बनला तर हे कीवर्ड काम पडणार आहे तुम्हाला. की याच्यापेक्षा जर अलग प्रश्न आला तर कशा प्रकारे आपण त्याला हँडलिंग केलं पाहिजे हे सुद्धा. आज आपण नाही का चलनवाढसुद्धा टॉपिक घेणार आहोत डिटेलमध्ये. इकॉनॉमिक्सचा 4था पार्ट. त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह होईल तुमचेवाले बरेच. तिथे PIQ घेतोच आपण. त्यानंतर बघा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. आपल्याला विचारलेलं आहे बँकेवर, रिझर्व्ह बँकेवर
ते खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही म्हणते? हा प्रश्न बऱ्याचदा येते आपल्याला, गुणात्मक संख्यात्मक साधने. खूपदा रिपीट क्वेश्चन आहे, याच्यावर चुकलोच नाही पाहिजे आपण, कारण की याच्यावर फिक्स मार्क भेटते जर काही गोष्टी आपण पाठ केल्या तर. याच्या कन्सेप्टवर सुद्धा प्रश्न आहे, म्हणजे डिटेलमध्ये. तर मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक म्हणत आहे, पतनियंत्रणाचे साधन नाही. म्हणजे इथं विचारलं काय आपल्याला, गुणात्मक म्हणजे काय? क्वालिटिव्ह क्रेडिटचे आपल्याला काय विचारलं आहे, क्वालिटिव्ह क्रेडिटचे नाही का उदाहरण नाही. म्हणजे आपल्याला संख्यात्मक जरी आपण याच्यातून काढले तर आपल्याला उत्तर भेटते. म्हणजे आपल्याला खुल्या बाजारातील व्यवहार हे संख्यात्मक आहे. आता तुम्हाला हे कळणार की बा संख्यात्मक का आहे गुणात्मक का आहे. आपण पहिले माहिती पाहू, मग या प्रश्नाकडे जाऊ, जेणेकरून नवीन मुलांना कळणार बा नेमकं का आहे. तर बघा, RBI नाही का चलनवाढ जे म्हणतो आपण भाववाढ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 साधनाचा वापर करत असते RBI. एक आहे संख्यात्मक साधन आणि दुसरा आहे गुणात्मक. संख्यात्मक आपण काय म्हणतो, क्वांटिटेटिव्ह, आणि याला क्वालिटिव्ह, लक्षात ठेवजा. आणि संख्यात्मकमध्ये काय म्हणते, यामध्ये पतचलनाचे आकारमान ठरवले जाते, आकारमानाला महत्त्व असते. आणि गुणात्मक काऊन म्हणतो याला आपण, यामध्ये दिशा महत्त्वाची असते पतचलनाची, त्यामुळे याला आपण गुणात्मक म्हणतो. हे लक्षात ठेवजा. इथं काय महत्त्वाचं आहे, आकारमान, पतचलनाचे आकारमान, इथं पतचलनाची दिशा इम्पॉर्टंट आहे म्हणून त्याला आपण म्हणतो. त्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला, संख्यात्मकमध्ये नाही का कोण येते, प्रत्यक्ष साधने आणि अप्रत्यक्ष साधने. याच्यावर प्रश्न आला नाही परंतु विचारू शकते, ते लक्षात ठेवजा. CRR याला म्हणतो आपण कॅश रिझर्व्ह रेशो. मराठीत काय म्हणतो याला, रोख राखीव प्रमाण. लक्षात ठेवजा, कॅश रिझर्व्ह रेशो, रोख राखीव प्रमाण. हे तुम्ही मराठीत लिहून घ्या तिथं, CRR. आणि CRR आणि दुसरा आहे SLR. याला काय म्हणतो, वैधानिक लिक्विडिटी रेशो, म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विड रेशो, हे असं आपण याला म्हणतो SLR. वैधानिक रोखता प्रमाण, मराठीत वैधानिक रोखता प्रमाण, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो याला म्हणतो आपण. हे लक्षात ठेवजा. आणि या दोघाला म्हणतो आपण प्रत्यक्ष साधने. हे लक्षात ठेवजा, याला काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष साधने. आता फक्त आपण पॉईंट पाहू आणि डिटेलसुद्धा घेऊ. CRR काय म्हणते तर पहिले फक्त तुम्ही हे फरक स्पष्ट करासारखं लिहा. SLR CRR तुम्ही लिहायला पाहिजे, रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक रोखता प्रमाण. त्यानंतर लक्षात घ्या, बँक दर हे अप्रत्यक्ष आहे, बाकी आहे. हे 2 सोडले ना तर बाकी अप्रत्यक्ष लिहायच्या, ते लिहिजा. जर वेळेवर प्रश्न आला ना तर सॉल्व्ह होणार नाही. बँक दर 3 नंबरला येते. त्यानंतर रेपो दर, त्यानंतर रिव्हर्स रेपो दर, हे कायच्यात येते, संख्यात्मकमध्ये. आणखी येते MSF, याचा लॉंग फॉर्म लिहिजा, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. दोन्ही लिहिजा. त्यानंतर 7वा पॉईंट येते यात MSF नंतर SDF येते याच्यात. लक्षात ठेवा, हे प्रश्न ह्याच्यावर जास्त ऑप्शन हे राहत नाही, परंतु आता येऊ शकते आपल्याला, कारण की बरेचदा रिपीट झालेले आहे. स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी हे लिहिजा SDF. त्यानंतर एक आहे OMO, ज्याला आपण आत्ता आलेला आहे पर्यायामध्ये, खुल्या बाजारातील व्यवहार. OMO त्याला म्हणतो आपण खुल्या बाजारातील खरेदी विक्री. OMO म्हणजे काय, ओपन मार्केट ऑप्शन असं म्हणतो आपण याला. म्हणून याला लक्षात ठेवजा, खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार. OMO हे इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, मराठीत खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार. हे महत्त्वाचं, याच्यावर PIQ बरेच आलेले आहे. हे 7-8 पॉईंट जे आहे हे संख्यात्मक आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला विचारलं का होतं, गुणात्मक पतनियंत्रणाचे साधन नाही. म्हणजे आपल्याला गुणात्मक विचारलं नाही, संख्यात्मक विचारलं उत्तर, त्या खुल्या बाजारातील व्यवहार हे उत्तर होतं. आता हे तुम्ही पॉईंट लिहा. आता याच्यावर लिहिण्यास मर्यादा आहेत. आता मी तुम्हाला सांगतो गुणात्मक कोणते, तर तुम्ही गुणात्मक लिहून घ्या. फरक स्पष्ट करासारखं लिहिलं आणि ते पॉईंट पाठ केले तर तुम्हाला ते नक्कीच हेल्पफुल ठरते. वेळेवर काही सेकंदात उत्तर निघते तुमचं. गुणात्मकमध्ये काय आहे ते बघा, कर्ज रेशनिंग, याच्यात कर्जासंबंधित गोष्टी येते बऱ्याच, हे शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता. कर्ज व रक्कम, कर्ज रक्कम,
व तारण यामधील गाळा ठरवणे. काय ठरवणे? गाळा. हे पाठच करायचं ठरवणे. हे तुम्हाला पर्याय प्रश्न पाहिल्यावर दिसतेच आहे. त्यानंतर उपभोग कर्जाचे नियंत्रण, हे 3. मग याच्यात कर्ज शब्द कॉमन आला ना, तर असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर काय आहे ते याच्यात माहीत आहे का? पहिले नैतिक समजावणी. नैतिक समजावणी. मग आदेशाद्वारे नियंत्रण. नैतिक नाही झालं मग आदेश द्यायचा, आदेशाद्वारे नियंत्रण. आणि आदेश देऊन जर नाही ऐकत असन तर मग प्रत्यक्ष काय करायचं? कारवाई. इथं लिहिजा प्रत्यक्ष, हे ग्रुपमध्ये लिहिजा प्रत्यक्ष कारवाई. आणि प्रत्यक्ष जर कारवाईने सुद्धा काम नाही झालं तर मग डायरेक्ट प्रसिद्धी करून टाकायचं. हे म्हणजे तुम्हाला लक्षात राहते. इथून पहिले नैतिक समजावणी, मग आदेशाद्वारे नियंत्रण, मग प्रत्यक्ष कारवाई आणि प्रसिद्धी. हे एका ग्रुपमधली आणि हे कर्जासंबंधी. हे 7-8 गोष्टी आहे. मग तुम्हाला आलं बिन काही तुम्ही मारू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला नाही का काही कन्फ्युजन झालं ना, गुणात्मक का आहे संख्यात्मकमध्ये, तर इंग्लिशमध्ये पाहायचा क्वालिटिव्ह आहे का क्वांटिटेटिव्ह आहे. याच्यावर तुम्हाला नाही का नक्कीच नाही का फरक स्पष्ट करासारखा लिहा तुम्ही ग्रुप करून. नक्कीच तुम्हाला नाही का हेल्पफुल ठरते ते. आता काय पाहू आपण माहीत आहे का? हे तर तुम्हाला झाले पॉईंट. या पॉईंटवर सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही PIQ फक्त जोड द्या, तुम्हाला सर्व करून जाईल आरबीआयमध्ये. आता काय पाहू आपण माहीत आहे का? यांच्या व्याख्या पाहू. याला प्रत्यक्ष साधने ते आरबीआयचे पाहिले आपण, फक्त 2च आहे. कोणते? CRR SRR. पण संख्यात्मक साधने ते बाकीचे 7 पाहिलेलेच आहे आपण. आता काय पाहू आपण यांच्यातल्या व्याख्या कायले म्हणते बा. जर बघा आपण पहिलं पाहिलं होतं CRR, बरोबर आहे. CRR जे असते कॅश रिझर्व्ह रेशो, याला रोख राखीव प्रमाण असते. हे आरबीआयकडे ठेवा लागते, बँकाला बंधनकारक असते आरबीआयकडे ठेवणं. हे कॅशच्या स्वरूपात असते, रोख, बरोबर आहे. आणि हे सर्वात प्रभावी माध्यम असते चलनवाढ रोखण्यासाठी किंवा चलनवाढ वाढवण्यासाठी किंवा घटीसाठी. लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं प्रभावी साधन कोण आहे? हेच आहे सर्वात प्रभावी साधन. CRR. आणि हे रोखच्या स्वरूपातच ठेवले जाते. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. CRR पाहिला आपण. आता SLR पाहू. SLR काय आहे माहीत आहे का? लॉंग फॉर्म आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, म्हणजे वैधानिक रोखता प्रमाण. हे लक्षात ठेव जा. हे मग हे कोणापाशी असते? हे स्वतः बँकेपाशी ठेवी असते. हे बँकेपाशी असते. ते रिझर्व्ह बँकेपाशी असते. काय? कॅश रिझर्व्ह रेशो. लिजा स्वतः बँकेपाशी असते. स्वतः बँकेजवळ ठेवतात हे. आणि ते आरबीआयपाशी ठेवायला लागते. फरक आहे. त्यानंतर ते जे CRR जे आहे ते कॅश स्वरूपात ठेवत असते. हे कोणत्या स्वरूपात ठेवते? तर फरक रोख, सोने आणि सरकारी रोख्याचे कर्ज रोख्या स्वरूपात, ज्याला बॉन्ड म्हणतो ना आपण, सरकारी कर्ज रोखे, या स्वरूपात ठेवावं लागते. हे लक्षात ठेवा. आणि किंवा कोणत्या एक प्रश्न आला होता आपल्याला की बा SLR जे आहे 38% वरून 25% कमी करा, असं कोणत्या समितीने म्हटलं होतं? तर लक्षात ठेवा, नरसिंहन समिती. प्रश्न आलेला आहे 2-3 वेळा, नरसिंहन समिती. हे तुम्ही PIQ पहा, नक्कीच क्लिअर होईल तुम्हाला. हे सुद्धा प्रश्न आहे, नरसिंहन समितीने नाही का SLR 38% वरून किती टक्के करण्यात कमी करणार? तर 25% सुद्धा दिलेलं आहे उत्तर. त्यामुळे तुम्हाला हे पाठ पाहिजे, कारण की बऱ्याचदा रिपीट आहे. बस CRR SLRचा फरक इतकाच आहे. आणि सर्वात हे दोघेही बी प्रत्यक्ष साधने आहे. तुम्हाला जर असा विचारला प्रश्न आयोगानं की खालीलपैकी अप्रत्यक्ष साधने कोणती आरबीआयची प्रत्यक्ष, त्यावेळेस तुम्हाला एलिप्शन होईल. फक्त 2च साधने आहे प्रत्यक्ष, SLR आणि CRR. आणि भाववाढीमध्ये फार महत्त्वाचं ठरते हे. आणि एक आणखी लक्षात ठेवा, चलनवाढमध्ये तर घेऊच आपण, परंतु आता भाववाढीच्या काळात आरबीआय कोणतं धोरण राबवते असं विचारलं. भाववाढीच्या काळात ज्यावेळेस भाववाढ असते तर महाग पैशाचे धोरण, हे पाठ करून टाका. महाग असते ना भाववाढ, तर तसं महाग पैशाचे धोरण. आणि मंदीच्या काळात, ज्याला आपण तेजी म्हणजे वाढ, मंदी म्हणजे घसरण, ज्याला भावघट म्हणतो. भावघटीच्या काळात कोणतं असते? तर स्वस्त पैशाचे धोरण. हे लक्षात ठेव, स्वस्त पैशाचे. याला चीप मनी पॉलिसी, याला डिअर मनी पॉलिसी म्हणतो इंग्लिशमध्ये. डिअर मनी पॉलिसी आणि चीप मनी पॉलिसी, हे तुम्ही
लक्षात घ्या PIQ आहे हा. आता आपण पाहू बँक दर म्हणजे काय. तर लक्षात ठेवा बँक रेट म्हणजे काय, त्याला बँक दर म्हणतो आपण. RBI काय करत असते, व्यापारी बँकांना कर्ज देत असते आणि ज्या कर्जावर जे व्याज आकारते त्याला आपण बँक रेट म्हणतो. लक्षात ठेवा RBI व्यापारी बँकांना कर्ज देते आणि ज्या कर्जावर जे व्याज आकारते त्याला आपण बँक दर म्हणतो. बरोबर आहे. आणि बँक दर हा दीर्घकालीन असते, फरक लक्षात ठेवा, दीर्घकालीन असते. हे तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेले आहे. आणि यालाच आपण बँक दरला पुनर्वटाव दर म्हणतो. पुनर्वटाव दर लक्षात ठेवा, पुनर्वटाव दर. प्रश्न येईल पुनर्वटाव दर कोणाला म्हणतात, तर याला म्हणतात. लक्षात ठेवा. बस इतकं सफिशियंट आहे. फक्त इथे लक्षात ठेवा रेपो दर ज्यावेळेस वाचतो तर RBI सुद्धा व्यापारी बँकांना कर्ज देते, तिथं सुद्धा हेच आहे, परंतु तिथं अल्पकालीन आहे, इथं दीर्घकालीन आहे. इतका फरक लक्षात ठेवा. याच्यावर कन्सेप्टवर सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही ज्यावेळेस 21,000 मध्ये पास आणि प्रश्न हे मी जे बोलत आहो नवीन मुलांना खास करून तेव्हा त्यांना कळणार आहे. त्यानंतर बघा रेपो दर, बघू बाय रेपो दर. तर लक्षात ठेवा रेपो दर म्हणजे काय, RBI काय करते, व्यापारी बँकांना कर्ज देते, पण इथं काय देते, अल्पकालीन, काही दिवसाचे असते, हे लक्षात ठेवा. आणि रेपो दरलाच आपण काय म्हणतो, दुसरं नाव माहीत आहे का, याला पुनर्खरेदीचा दर सुद्धा म्हटलं जाते. रेपो दरला पुनर्खरेदीचा दर. लक्षात ठेवा पुनर्खरेदीचा दर. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो रिपर्चेस ऑब्लिगेशन. हा कारण कसं असते माहीत आहे का, यामध्ये ज्यावेळेस नाही का हे RBI व्यापारी बँकांना कर्ज देते सरकारी रोख्याच्या स्वरूपात अल्पकालीन, मग यांचं जर काम झालं समजा व्यापारी बँकेचं, तर ते पुन्हा RBI कडे जाते आणि ती सरकारी रोखे पुन्हा खरेदी करते आणि व्याजासकट ते पैसे देऊन देते त्यांनी, म्हणून त्याला आपण म्हणतो पुनर्खरेदीचा दर. म्हणजे पहिले त्यांनी घेतलं परंतु पुन्हा ते RBI कडून विकत घेऊ शकते तेच, म्हणून त्याला आपण पुनर्खरेदी म्हणतो, म्हणून याला रिपर्चेस ऑब्लिगेशन असे म्हणतो. फक्त लक्षात काय ठेवायचं, रेपो दर हा RBI द्वारे व्यापारी बँकांना कर्ज देते पण अल्पकालीन, आणि बँक रेटमध्ये काय करते, दीर्घकालीन. इतका फरक आहे. त्याला पुनर्वटाव दर म्हणतो, बँक रेटला याला पुनर्खरेदी दर म्हणतो. रेपो दरचा उद्देश म्हणजे रेपो दर काय करत असते बाजारात, त्याच्यावर प्रश्न आहे. रेपो दरचा उद्देश काय बघा, तर हे काय करते माहीत आहे का, मी लिहित नाही, फक्त तुम्ही पाहायचा. हे बाजारातील नाही का बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढवते, हे वाढवते. अल्पकालीन बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढवते. कारण रेपो दर म्हणजे काय असते, RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, म्हणजे व्यापारी बँकेपाशी पैसा येत आहे ना, म्हणून रोखता वाढवते बँकेची हे अल्पकालीन. आणि रिव्हर्स रेपो जर विचारलं तर याच्या उलट राहील, ते काय करीन, बँकाच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी करीन. बरोबर आहे, म्हणजे शोषण करीन रोखतेचं. कारण की व्यापारी बँका RBIला कर्ज देणार आहे ना, म्हणजे व्यापारी बँकेचा पैसा कोणाकडे जाणार, रिव्हर्स म्हणजे बँकेकडं, म्हणून बाजारात पैसा कमी होईल. इतकं लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण असं म्हणत असतो ना रेपो रेट दर वाढला, म्हणजे काय होईल, रेपो दर रेट जर वाढला समजा उदाहरणार्थ, तर मग हे बँका कर्ज घेईन का व्यापारी RBI कडून, तर नाही. त्यामुळे कर्ज घेत नाही, तर मग भावघट म्हणजे भाववाढ नियंत्रणात येते जर रेपो दर वाढला तर. परंतु रेपो रेटचा दर जर कमी केला तर मग व्यापारी बँका काय करीन, RBI कडून कर्ज घेईन, आणि कर्ज घेतल्यामुळे बाजारात पैसा जास्त येईल ना बँकेकडून, त्यामुळे भाववाढ होईल. असं आहे. म्हणजे एक जर वाढलं इकडं दुसरं कमी होते, म्हणजे याच्यात क्रॉस असते. तुम्हाला ते प्रश्न आल्यावर समजणार आहे, तुम्ही पाहिलं तर. अशा प्रकारे रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट आहे. त्यानंतर बघा आपल्याला एक संकल्पना, याच्यावर प्रश्न जास्त नाही परंतु पाहून घेऊ आपण. MSF बोललो होतो ना आपण, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. लक्षात ठेवा MSF म्हणजे काय, नवीन आहे. याची सुरुवात नाही का 3 मे 2011 झाली ती. आपण जास्त याची कन्सेप्ट पाहत नाही परंतु पाहून घेऊ आता. MSF म्हणजे काय, मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी. व्यापारी बँकांना जर अचानक नाही का, मी फक्त तोंडी सांगतो, तुम्ही लिहून घेता. व्यापारी बँकेला जर अचानक नाही का पैशाची गरज जर निर्माण झाली, तर ते काय करत असते माहीत आहे का, त्यांच्यापाशी जे निवड देयत असते त्यापेक्षा निवड देयतेच्या 2% नाही का रकमेची कर्ज घेते यांनी.
परंतु कशासाठी घेते, ओव्हरनाईट काळासाठी. हे महत्त्वाचं आहे. काय, ओव्हरनाईट काळासाठीच घेत असते हे. इथे त्यांच्यापाशी जी निवड देयता लायबिलिटीज आहे त्याच्यात 2% कर्ज घेते आणि ते सुद्धा ओव्हरनाईटसाठी फक्त. इथं कीवर्ड महत्त्वाचा आहे. त्याला म्हणतो आपण मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. आणि दुसरा फरक काय लक्षात येते, हे जे व्याजदर असते हे रेपो दरापेक्षा अधिक असते. याचं व्याजदर हे लक्षात ठेवा. इथे येऊ शकते रेपो दरापेक्षा कमी असते, तर रेपो दरापेक्षा याचा व्याजदर कसं असते, जास्त असते. लक्षात ठेवा. आणि यासाठी नाही का यांनी सरकारी कर्ज रोख्याचा म्हणजे SLRचा वापर करत असते. SLR म्हणजे तेच वैधानिक रोखता प्रमाण, ते सोन्या स्वरूपात, कॅश आणि सरकारी रोख्या स्वरूपात असते ना ते. बस इतकंच फरक आहे, हे तुम्हाला येईल. त्यानंतर दुसरी एक संकल्पना पाहू. 2 संकल्पना राहिल्या, म्हणजे संख्यात्मक साधनवरच प्रश्न आहे आपल्याला जास्त डिटेलमध्ये, म्हणून ते घेऊ आपण, वेळ लागला चालते. दुसरा आहे आपला स्टँडिंग SDF आहे ना, SDF वाटते, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. याला म्हणतो स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी. हे संकल्पना जी आहे याची 2022 आहे. MSF 2011 आहे, म्हणजे डबल केलेत, लक्षात ठेवते. यामध्ये काय असते माहीत आहे का, रिझर्व्ह बँक काय करत असते, सर्व LF मधील सहभागकर्त्याकडून ओव्हरनाईट आधारावर नाही का गैर अनुषंगिक ठेवी स्वीकारत असते. इथं कसं असते, ओव्हरनाईटसाठीच आहे, परंतु गैर अनुषंगिक कार्यासाठी ठेवी स्वीकारत असते. म्हणून आपण याला काय म्हणतो असतो, SDF स्टँडिंग डिपॉझिटरी फॅसिलिटी. हे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त LF आधारावर नाही का यामध्ये नाही का गैर अनुषंगिक कार्यासाठी नाही का ठेवी स्वीकारली जाते ओव्हरनाईटसाठी. इथं सुद्धा ओव्हरनाईटचा उल्लेख आहे, फक्त काय उल्लेख, गैर अनुषंगिक ठेवी स्वीकारत असते यामध्ये. आणि SDFने नाही का रिव्हर्स रेपो दराची जागा घेतली असं म्हटलं जाते. फक्त आपल्याला 7वा पॉईंट आहे लास्ट, खरेदी विक्रीचा खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार. बरोबर आहे, ज्याला OMO म्हणतो ना आपण, ओपन मार्केट ऑप्शन. लक्षात ठेवा, याच्यामध्ये जे खरेदी विक्री करते RBI ते कोणत्या स्वरूपात करत असते, पैशाच्या स्वरूपात असते, परकीय चलन, रोखी, सरकारी कर्ज रोखी आणि सोन्याच्या स्वरूपात हे होत असते. याच्यावर प्रश्न नाही आला, परंतु आपल्याला प्रश्न आलेला आहे की बघा, भाववाढ मध्ये महाग पैशात धोरण असते, ज्याला आपण डिअर पॉलिसी म्हणतो, डिअर मनी पॉलिसी, महाग पैशाचे धोरण. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर भावघटीच्या काळात काय असते, स्वस्त पैशाचे धोरण. भावघटीच्या काळात याला म्हणतो चीप मनी पॉलिसी. बरोबर आहे. त्यानंतर बघा, आपण ज्यावेळेस नाही का खुल्या बाजारात सरकारी रोख्यांच्या खरेदी करतो का विक्री करतो, तर बदल काय होते असा प्रश्न विचारते आपण. तर म्हणजे बाजारातील पैसा कमी होते का काय, ज्यावेळेस नाही का भाववाढीच्या काळात म्हणतो मी. भाववाढीच्या काळात काय करते सरकार, सरकारी रोख्याची जर विक्री केली, भाववाढीच्या काळात सरकारी रोख्यांची विक्री जर केली तर काय होणार बदल, लक्षात ठेवा. सरकारी रोख्याची जर विक्री केली तर बाजारातील पैसा काय होईल, कमी होईल. म्हणजे बाजारातील तरलता काय होईल, बाजारातील रोखता किंवा तरलता कमी होईल. हे पाठ करा, विक्री झाली तर कमी होईल. हे भाववाढीच्या काळात होत असते असं. आणि जर खरेदी जर केली स्वस्त पैशात धोरण, ज्याला मंदी म्हणतो, येईल आपण मंदी म्हणतो, याला तेजी म्हणतो. मंदीच्या काळात काय करते माहिती आहे का सरकार, ज्यावेळी भावघट असते तर सरकारी कर्ज रोख्याची खरेदी करते. लक्षात ठेवा, सरकारी कर्ज रोख्याची खरेदी, या खरेदी विक्री फार महत्त्व आहे. तर मंदी दवरून खरेदी, लक्षात ठेवा. भावघटीच्या काळात काय करते, सरकारी कर्ज रोख्याची खरेदी करते. कारण काय, बाजारातील रोखता वाढवण्यासाठी. हे पाठ करायचं, बाजारातील रोखता वाढवण्यासाठी. आणि विक्री काय करते, बाजारातील रोखता कमी करण्यासाठी. याच्यावर PIQ आलेले आहे. या सर्व सेंटेन्सवर प्रश्न आहे. तुम्ही फक्त 21,000 मधून तेवढा भाग करा. तुम्ही नेमकं तुम्हाला नाही का कळूनच जाईल की बा नेमकं काय करणं अपेक्षित आहे आपल्याला. तर यावरून तुम्हाला नाही का संख्यात्मक साधण्यावर प्रश्न आहे आपल्याला डिटेलमध्ये, गुणात्मक साधण्यावर प्रश्न नाही आहे. गुणात्मक साधण्यावर फक्त पॉईंट जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. याच्यावर बरेच प्रश्न आपण डिटेल घ्यायचं कारण काय की तुमचं हे साधने क्लिअरच झालं असं, यानंतर तुम्हाला त्याच्यावर काही डाऊट असणारच नाही. त्यानंतरचा बघ, हा क्वेश्चन थोडा लॉजिकचा होता आणि काही जास्त डाटा वाढवण्याची काही गरज नाही. बघा, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ स्थापना 1958 साली झाली.
आता तुम्ही सांगा, तुम्ही जर एक्झाममध्ये तुम्हाला हे वाचून नाही आहे उदाहरणार्थ समजा, तर तुम्ही इथं उत्तर काय करायचं, याला बरोबरच धरायचं, याला चुकवायचंच नाही. जर माहीत नसन, जर तुम्हाला इथं क्लिअर माहीत असेल इथे 1960 पाहिजे बा 1959 पाहिजे, तेव्हाच याला चूक करायचं. जर माहीतच नाही तर बरोबरच गृहीत धरायचा. हे विधान 1958चं आहे आणि बरोबर आहे. त्यानंतर बघा PM विश्वकर्मा कौशल्य योजना हे त्यावेळी चर्चेत होती करंटमध्ये, कारण की याला आपण काय म्हणतो, यामध्ये 18 कामगारांचा समावेश होता त्यावेळेस आणि हे चर्चेतसुद्धा होती PM विश्वकर्मा कौशल्य योजना. आणि हे सेंटर स्पॉन्सरच असते स्कीम आहे पंतप्रधानवाल्या, म्हणून इथं तर लॉजिकली बरोबर आहे. ते आपल्याला बऱ्याचदा आलेलं आहे केंद्रीय म्हणजे सेंटर स्पॉन्सर स्कीम कोणती आहे त्याच्या. इथं जर राज्याचा असता तर आपण थोडा डाऊट घेतला असता, परंतु असं काहीच नाही, हे विधानसुद्धा बरोबर आहे. पण ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला नवीन विद्यार्थ्याला माहीत नसन, डाटा बिन माहीत नसन, तर त्याला बरोबरच गृहीत धरायचं. पण अट काय माहीत आहे का, वाक्यात कीवर्ड बघायचे की बा निगेटिव्ह आहे का, त्यानंतर कुठेतरी च शब्द आहे का, फक्त आहे का, किंवा काही क्षेत्रासाठीच आहे का, म्हणजे तिथं तुम्हाला वाक्यात कळतं. इथं तर सरळच आहे ना, इथं काही असं काही डाऊट घ्यायचा काही प्रश्नच नाही, म्हणून इथं बरोबर आहे दोन्ही. म्हणजे काही ठिकाणी डाटा वाढवायची गरज नसते, काही ठिकाणी फक्त लॉजिकनं सुद्धा उत्तर निघते. उत्तर दोन्ही बरोबर आहे, याला काही डिटेल घ्यायची काही गरज नाही. असे क्वेश्चन पाहायचे आपण पेपर सेट सोडवताना की बा असे प्रश्न भेटते का जिथं बा डाटाची गरज नाही आहे, फक्त लॉजिकनं सुद्धा निघते. फक्त पाहायचं काय कीवर्ड चुकीचे दिलेले आहे का, काही का कुठे चुकवत आहे का, बस इतकं जरी पाहिलं तर तुमचं ते सॉल्व होते. आणखी काय इथं माहिती सांगतो तुम्हाला, एक खादी व ग्रामोद्योग आयोग लक्षात ठेवा कधीचा आहे, तर खादी व ग्रामोद्योग आयोग हे कधीचा आहे, तर लक्षात ठेवा 1957चा आहे. तुम्हाला विचारते प्रश्न, खादी व ग्रामोद्योग मंडळ जर विचारलं, खादी व ग्रामोद्योग मंडळ, खादी व ग्रामोद्योग मंडळ कधीचा आहे, 1962चा आहे. आयोग विचारला तर बघा आणि मंडळ विचारला तर कन्फ्युजन होऊ नका. त्यानंतर विचारलं जाते महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना लिहून घ्या. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे, तर 1 ऑक्टोबर 1962. त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याला, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी आहे ते एक लक्षात ठेवा. असं सांगत आहे तर रँडमली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड मंडळ हे बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे मेन्सले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा बोर्ड याची स्थापना झालेली 7 एप्रिल 1970 आहे वाटते. हो 1970च आहे, 7 एप्रिल 1970 आहे, लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे. आणि तुम्ही नाही का इकॉनॉमिक्समधून हस्तउद्योग जे आहे भारतीय हस्तउद्योग याची स्थापना मला वाटते 1952ची आहे. हे पाहून घ्यायचं एकदा, कुठं पाहायचं, हे पंचवार्षिक योजना रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे ना, त्यामध्ये पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये दिलेल्या हस्तउद्योगासंबंधी तुम्ही ते लिहून घ्यायचं. कारण की पुन्हा जर असे आलं तर आपल्याला पाठ झालं पाहिजे, जास्त माहिती वाढवायची नाही. त्यानंतर बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलेला नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे. हे प्रश्न नाही का बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन्स आहे हा वाला. तर हा प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण की इथे विचारलेल्या लोकसंख्येत बदलणारे तर सर्वात महत्त्वाचे 3 घटक असते, 4 घटक असते, जर जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर आणि विस्थापन. परंतु आपण पर्यायानुसार जर पाहिलं जन्मदर मृत्यूदर तर हे सर्वांनाच माहीत असते, म्हणून आपण पहिला पर्याय आणि चौथा पर्याय कट करतो, कारण की याच्यात माता मृत्यूदर आहे, इथं सुद्धा माता मृत्यूदर आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला निवडायचा स्थलांतर किंवा अर्भक मृत्यूदर. आणि स्थलांतरामुळे सुद्धा लोकसंख्यात बदल होत असते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो त्यावेळेस वाढ किंवा घट होते. आणि चौथा आहे विस्थापन. याच्यावर ऑलरेडी PIQ आहे क्वेश्चन्स, त्यामुळे तुम्हाला हे आलेच पाहिजे. चौथा कोण आहे, विस्थापन. हे लक्षात ठेवा. हे 4 घटक आहे जे लोकसंख्येत बदल करते. आणि आपण ज्यावेळेस प्रश्न घेतला होता ना त्यावेळेस ॲनालिसिस टाकला आणि सोर्ससुद्धा टाकला, यावाले PIQ सुद्धा जोडली आहे, त्यामुळे हा क्वेश्चन सोपा होता, हे यालेच पाहिजे. आता आपण काय पाहू माहीत आहे का, जे संकल्पना असते ना जन्मदर मृत्यूदर कायले म्हणते सर्व पाहू आपण, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर होईल. तर लक्षात ठेवा, जन्मदर जर म्हटलं तर काय असते तुम्ही लिहून घ्यायचा. फक्त 1000 लोकसंख्येमागे नाही का एका वर्षात, याच्यात किती एका वर्षाचा विचार करते, एका वर्षात प्रति नाही का 1000 लोकसंख्येमागे किती, 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय. म्हणजे एका वर्षात
1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे काय? जन्मदर. आणि मृत्यूदर म्हणजे काय? हेच 1 वर्षात 1000 लोकसंख्येमागे मृत्यूला येणाऱ्या बालकांची संख्या. हे समजलं. इथं 1 वर्षाचा वापर, इथं सुद्धा 1 वर्ष. फक्त मृत्यू आणि जन्म. लोकसंख्या किती निकष आहे? 1000. हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण काय पाहू? कन्सेप्ट पाहू. जेव्हा कधी हे नाही होईल तुम्हाला कन्फ्युज. नवजात शिशु दर ज्याला म्हणतो आपण, नवजात शिशु येते ना आपल्याला मृत्यूदर. नवजात शिशु मृत्यूदर कायले म्हणते? याला आपण इन्फंट मोर्टॅलिटी रेट म्हणतो. काय सॉरी, याला काय म्हणतो आपण? NMR म्हणतो. याला NMR रेट. NMRचा अर्थ आहे न्यूनॅटल मोर्टॅलिटी रेट. न्यूनॅटल मोर्टॅलिटी रेट. नवजात मृत्यूदर येत नाही, परंतु आता मी सर्व कन्सेप्ट सांगत आहोत, लक्षात घ्या. तर नवजात मृत्यूदरमध्ये कसं असते? 1000 जीवित जन्मलेल्या बालकापैकी नाही का, 1000 जीवित जे बालक जन्म होते, 1000 त्यापैकी नाही का 28 दिवसाच्या आत नाही का मृत्यू पावणारे जे बालक असते त्यांचा समावेश होते. बालक म्हणजे जे लहान मुलं असते ते त्यांचा. पण इथं काय निकष आहे? नवजातमध्ये 1000 लोकसंख्येमागे आहे, परंतु किती? 28 दिवसाच्या आत जर मृत्यू झाला तर त्याचा समावेश होते नवजात शिशु मृत्यूदरमध्ये. तर 28 दिवसाच्या आत जर आला उल्लेख तर नवजात शिशु मृत्यूदर, ज्याला आपण NMR म्हणतो. याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण निकोनॅटल मोर्टॅलिटी रेट. निकोनॅटल लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण की फरक स्पष्ट करणार की आपल्याला लक्षात येते. त्यानंतर काय येते? नवजात मृत्यूदरानंतर येते प्रश्न अर्भक मृत्यूदर. नवजात म्हणजे 28 दिवसाचा, अर्भकमध्ये किती वर्षाचा समावेश होते? अर्भक मृत्यूदर. याला काय म्हणतो आपण? इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट. इन्फॅन्ट शब्द येते, इन्फॅन्ट. आणि अर्भक मृत्यूदर कायले म्हणत असतो आपण? यामध्ये 1000 जीवित जन्मलेल्या बालकापैकी 1 वर्षाच्या आत जर मृत्यू होत असेल, म्हणजे 1000च आहे तर 1000 जीवित जे जन्म होते बालकांचा त्यामागे 1 वर्षाच्या आत जर मृत्यू होत असेल बालकांची तर त्याला म्हणतो आपण अर्भक मृत्यूदर. नवजात शिशुमध्ये 28 दिवस येते, इथे 1 वर्ष येते. फरक लक्षात ठेवता, याच्यावर फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या तिसरा येते बाल मृत्यूदर. हे बालकासंबंधी असते ना एवढे. तर बाल मृत्यूदर म्हणजे काय? 1000 जीवित जन्मलेल्या बालकापैकी 1000च आहे 1000 जीवित जन्मलेल्या बालकापैकी 5 वर्षाच्या आत मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या. इथे 5 वर्ष आला. आता हे तुम्हाला फरक समजला असेल. 28 दिवस, 1 वर्ष आणि 5 वर्ष बालकांची संख्या म्हणजे बाल मृत्यूदर होते. आता हे चौथी संकल्पना पाहिली. आता एक पाहू आणखी माता मृत्यूदर. आता माता मृत्यूदर थोडा वेगळा आहे. याच्यावर वाक्यावर सुद्धा मेन्सला प्रश्न आहे की माता मृत्यूदर काय म्हणते. माता मृत्यूदर इथं काय समस्या माहिती आहे का? दर 1 लाख मागे आहे. 1 लाख लोकसंख्येमागे दर 1 लाख जीवित जन्मामागे प्रसूती दरम्यान व प्रसूतीनंतरच्या, बघा इथे 1 लाख लोकसंख्या आहे. माता मृत्यूदर 1 लाख लोकसंख्येमागे काढला जाते. ज्यावेळेस 1 लाखचा जीवित जन्मामागे जे प्रसूती होत असते, प्रेग्नेंट होत असते त्या दरम्यान व प्रसूतीनंतरच्या 42 दिवसाच्या आत जर मातांचा मृत्यू झाला तर त्याला काय म्हणतो आपण? माता मृत्यूदर. म्हणजे इथं निकष आहे 1000 जीवित जन्मामागे आणि ज्यावेळेस ते प्रेग्नेंट होते त्या दिवसापासून तर 42 दिवसापर्यंतच्या आत याचा समावेश होते माता मृत्यूदरमध्ये. हे फक्त इतकं लक्षात ठेवा, इथं 1000 येत नाही, फक्त 1 लाख येते. इतका फरक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि ते 4 घटक तुम्हाला मी सांगितलेले आहे की बा जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर आणि विस्थापन हे लोकसंख्येमध्ये बदल घडवून आणणारे घटक आहे. आणि जे जन्मदर आणि मृत्यूदर यातील जे फरक असते ना त्याला आपण जीवित प्रमाण दर म्हणत असतो. काय म्हणत असतो? जीवित प्रमाण दर. जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरकाला हे तुम्हाला लक्षात येते. बस इतकंच सफिशियंट आहे यामध्ये. ज्यावेळेस लोकसंख्याबद्दल आपण टप्पे पाहू ना त्यावेळी डिटेल घेऊ. फक्त इतकं लक्षात ठेवा. यानंतर जर PIQ आला आहे तर आला पाहिजे.
त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, हे सुद्धा लॉजिकचा होता, करंटचा होता. यांनी विचारलं IMFच्या 2024 नुसार माहितीनुसार जगातील 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, सर्वात श्रीमंत देशाचा योग्य क्रम लावा. आता बघा सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आपण पाहत असतो करंटमध्ये, आणि श्रीमंत सोपा कॅटेगरीतला आहे. आता पर्याय जर आपल्याला माहीत बी नसलं तरी पर्याय काढतो आपण. बघा पहिला अमेरिका जर्मनी येणार का? नाही. अमेरिका चीन पैकी येणार आहे हे माहीत आहे. मग आपण काय करू शकतो, भारत 2ला येणार आहे का चीनला मागे टाकून? कदाचित नाही, हे कट्टे. त्यानंतर बघा इथं बघा अमेरिकेनंतर भारत दिलेला आहे, येणार का हे? नाही, कारण की चीनच्या आधी येणार आहोत का आपण? कदाचित नाही. मग हे सुद्धा पर्याय एलिमिनेट होते. हे तर झालेलंच आहे कारण की इथं भारत 2वर होता. आता बघा आता आपण लिहायचं आहे 1 किंवा 4 पैकी. तर लक्षात घ्या सर्वात मोठी कोणती आहे? अमेरिकाच आहे, मग चीन आहे, यांच्यातच कॉम्पिटिशन असते. जर्मनी, जपान. भारत का जपानले मागं टाकून येणार आहे का एवढ्या लवकर? कदाचित नाही. म्हणून भारत हा 5व्याला आहे, हे लक्षात ठेव जा. आता फक्त काय करायचं आहे, आपण पर्यायसुद्धा गेलो असतो, अमेरिका चीन पहिले येते बा, तरीसुद्धा उत्तर काढता येत होतं आपण, कारण की वाचत असतो आपल्याला, एवढं लॉजिक येत असते. आता फक्त काय करायचं, तुम्ही व्यापार तूर व्यवहार तूरमध्ये आयात निर्यातीचा क्रम हे लक्षात घ्यायचा. सर्वात जास्त आयात कोणत्या देशापासून होते, निर्यातीचा कोणाची आहे. त्यानंतर सर्वात जास्त आयात वस्तूमध्ये कोणती आहे, जसं कच्चे तेल आहे किंवा पेट्रोलियम आहे किंवा कारखानी वस्तू, अभियांत्रिक वस्तू निर्यातमध्ये, हे क्रम विचारते. हे तुम्ही व्यापार तूर व्यवहार तूर टॉपिकमधून करून घ्या. फक्त क्रम, याच्यावर प्रश्न आले आणि PIQ पाहून घ्यायचे बागचे, तुम्हाला बरेच प्रश्न सॉल्व्ह होते. नाहीतर मी काय करीन काही दिवसामध्ये नाही का, हे जे आयात निर्यातीचा क्रम याच्यावर मी टेलिग्रामवर फोटो टाकून देईन, तुम्ही पाहून घे जा. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा प्रश्न आणखी जर नवीन आला कशाप्रकारे ते सुद्धा सॉल्व्ह होईल. आणि नेमकं काय मारायला पाहिजे जर इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला बेसिक याच्यावर विचारलं तर ते सुद्धा सॉल्व्ह होईल. हा सोप्या कॅटेगरीतला होता. जर तुम्हाला हे नक्कीच सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्हाला माहीत नव्हतं की बा अर्थव्यवस्था आपण वाचत असतो की बा जगातली भारतात किती क्रमांकाची आहे, भारत काय इतका समोर नाही अर्थव्यवस्थेत, कारण की GDP मध्ये सुद्धा. त्यामुळे आपण हे लॉजिकनं सुद्धा सॉल्व्ह करत होतो. त्यानंतर बघा आपल्याला कर या टॉपिक विचारला होता ना, बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन आहे हा बी. तर विचारलं तर विजय केळकर समितीचा वार कशा संबंधी आहे? विजय केळकर प्रशासकीय नाही आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर संबंधी आहे, बऱ्याचदा 2002ची समिती आहे, बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन आहे आणि हे तुम्हाला यायला पाहिजे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आपण वाचत असतो आणि अप्रत्यक्ष कर व्यापार विषयक हे ते आपण वाचत नाही इकडं, हे लक्षात ठेवायचं. हे रिपीटच आहे, याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला. तर मी तुम्हाला नाही का आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कराबद्दल महत्त्वाचे टॉपिक म्हणजे ॲनालिसिस करू, जेणेकरून पुढचा प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होईल आणि कोणत्या समित्या प्रत्यक्ष आहे अप्रत्यक्ष आहे हे सुद्धा सॉल्व्ह होईल. तर लक्षात घ्या एक प्रत्यक्ष कर दोन प्रकारचा कर असते, एक प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. हे माहीत आहे आपल्याला, हे आपण याच्यातला फरक पाहू आणि काय कोणते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. आणि कर हे जे असते ना सक्तीचं देणं असते, लक्षात ठेव जा. तुला प्रश्न विचारेल कर हे काय असते? सक्तीचे देणे असते, हे पाठ करायचं. कर हे सक्तीचे देणे असते. कर उत्पन्नाचा वापर सरकार कायसाठी करते? तर सार्वजनिक खर्च करण्यासाठी करते, हे सुद्धा पाठ करा. आणि कराचा प्रत्यक्ष परतावा नसतो, म्हणजे काय, जनतेकडून जसं आपण कर घेत असतो बरोबर आहे, त्या कराच्या दरम्यान बा तुम्हाला आम्ही परतावा देईन असं काही नसते. म्हणजे म्हणून त्याला आपण म्हणतो की बा प्रत्यक्ष म्हणजे कराचा प्रत्यक्ष परतावा नसतो. बा जनता आपल्याला कर देते म्हणून आपण कर त्या दरम्यान आपण तुम्हाला हे देऊ असं म्हणू शकत नाही आपण. म्हणून म्हणत असते की बा कर उत्पन्नाचा नाही का प्रत्यक्ष परतावा दिला जात नाही. त्यानंतर लक्षात घ्या की हे काही फॅक्ट सांगत आहो मी तुम्हाला, ते नंतर हेल्पफुल ठरू शकते. तर कलम 265वर एक प्रश्न असते कर संबंधी. ते कलम 265 मध्ये काय माहीत आहे का, सरकारला नाही का कर आकारण्याचा अधिकार आहे, हे दिलेलं आहे याच्यात. तर कर आकारण्याचा काय म्हणजे सरकार काय करू शकते, कलम 265 नुसार कायद्याने निश्चित केल्याशिवाय साऊंडवर लक्षात ठेव जा, कायद्याने निश्चित केल्याशिवाय कोणताही कर आकारणार नाही सरकार आणि वसूल केला जाणार नाही. म्हणजे कायद्याने निश्चित केल्याशिवाय सरकार कोणताही कर आकारणार नाही किंवा वसूल करणार नाही जोपर्यंत कायदा करत नाही. हे लक्षात ठेवा, हे बऱ्याचदा रिपीट आहे
क्वेश्चन्स कलम 265 नुसार सरकारला कोणता अधिकार आहे, तर सरकार काय करते, कोणताही कर लावण्यापूर्वी कायदा केल्याशिवाय त्याची आकारणी करू शकत नाही आणि वसुली करू शकत नाही. हे तुम्हाला इथं समजणं फार महत्त्वाचं आहे. याच्यावर बरेच प्रश्न आहे. आणि एक आणखी सांगतो तुम्हाला, म्हणजे आपण प्रत्यक्ष फरक घेऊच, परंतु काही फॅक्ट आहे की तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि PIQ आहे. एक करासंबंधी कोणता वक्र आहे, एक लॅफर वक्र आहे. लक्षात ठेवा, लॅफर वक्ररेषा कशासंबंधी असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा, कराचा दर व त्यापासून प्राप्त महसूल या संबंधी आहे, म्हणजे करासंबंधी आहे. या संबंधी जो संबंध आहे तो लॅफर वक्ररेषा म्हटलं जाते. हे लॅफर यांनी सांगितलं आहे. हे तुम्हाला वेळेवर समजणारच आहे. आता पाहू आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, ज्याच्यावर फरकावर प्रश्न असते आयोगाचा, हे तुम्हाला समजणार आहे. इथं लिहितो. आता आपण प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष करातला फरक पाहू. याच्यावर प्रश्न आलेले आहे, तर मी पॉईंट सांगतो, तुम्ही लिहून घे जा. प्रत्यक्ष कर जे आहे हे पुरोगामी कर आहे. पुरोगामी कर आहे, ज्याला आपण काय म्हणतो प्रोग्रेसिव्ह टॅक्स. हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवतो. प्रोग्रेसिव्ह टॅक्स कोणता आहे, प्रत्यक्ष. आणि हे जे आहे याला आपण म्हणतो प्रतिगामी कर, याला म्हणतो रिग्रेसिव्ह टॅक्स. हे पाठ करायचा, याच्यावर प्रश्न आलेले आहे, जस तुम्ही पायसाल. त्यानंतर बघा, प्रत्यक्ष करात काय असते माहीत आहे का, कराची आकारणी आणि वसुली जी असते, कराची इथं आकारणी लिहितो हा, तुम्ही पूर्ण लिहिजा. कराची आकारणी आणि वसुली हे एकाच व्यक्तीकडून केली जाते. हे पाठ कर जा, आलेलं आहे, फरक आहे. आणि यामध्ये असते कराची आकारणी आणि वसुली भिन्न व्यक्तीकडून केली जाते, म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीकडून, भिन्न व्यक्तीकडून. हे तुम्ही लिहा डिटेलमध्ये, तुम्हाला ते समजते. आणि यामध्ये काय असते, तिसरा पॉईंट, कर भार जो असते, ज्याला कर आघात म्हणतो, कर भार किंवा आघात, या प्रत्यक्ष करामध्ये एकाच व्यक्तीवर असते. याला PIQ जोड जा, तो तुम्हाला समजेल ना, एकाच व्यक्तीवर असते. आणि इथं काय असते माहीत आहे का, कर भार आणि करघात हे भिन्न व्यक्तीवर असते. हे तुम्हाला इथं 4 पॉईंट कळले. आपण बाकीचे घेऊ इकडं. व्हिडिओ डिटेल होणार आहे. फक्त एवढं आहे की तुम्हाला नाही का हॉट टॉपिक तुमचे झाले पाहिजे आणि डिटेल झाले पाहिजे, हेच सांगणार नाही तर उत्तर सांगून काही फायदा नाही आहे. तुम्हाला काहीतरी 2 गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहो मी. चौथा पॉईंट, प्रत्यक्ष करामुळे नाही का चलनवाढीत नाही का घट होत असते. प्रत्यक्ष कर जर वाढले ना तर चलनवाढीत घट होत असते, पण अप्रत्यक्ष करामुळे चलनवाढीत काय होते, चलनवाढीत भर पडत असते. म्हणजे चलनवाढ वाढण्यास मदत होते, अप्रत्यक्ष करामुळे वाढण्यास मदत होते. हे लिहून घ्या तुम्ही. प्रत्यक्ष करात नाही का फसवेगिरी शक्य असते, म्हणजे फसवेगिरी होऊ शकते यात प्रत्यक्ष करात, पण याच्यात अवघड असते. अप्रत्यक्ष करात फसवेगिरी अवघड असते, हे लक्षात ठेवा. असा आला कधी रँडमली तर तुम्हाला विचारू शकते. आणि आता प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष करातले प्रत्यक्ष कर कोणते आणि अप्रत्यक्ष कर कोणते, ज्याच्यावर आपण नाही का बऱ्याचदा नाही का प्रश्न आयोग विचारताना. आता आपल्याला विचारले आहे आयोग कायच्यावर प्रश्न विचारते, प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर कोणते आहे. तर आपण पाहू प्रत्यक्ष कर कोणते आणि अप्रत्यक्ष कर कोणते, जेणेकरून नाही का तुमचा डाऊटच क्लिअर होईल. यानंतर प्रश्न आला तरी सॉल्व्ह होईल. प्रत्यक्ष कर कोणते आहे, एक आहे उत्पन्नावरील कर, जे उत्पन्नावर लावला जाते. आपल्या कायच्यावर लावला जाते, उत्पन्नावरील कर. हे एक टॉपिक आहे, याच्याखाली 2 कलम येते, म्हणजे 2 कर येत असते. उत्पन्नावरील कर कोणते असा सुद्धा प्रश्न आलेला आपल्याला, की खालीलपैकी नाही का उत्पन्नावरील कर कोणता. तर तुम्हाला मेन्सली आलेले ST आले ते तुम्हाला ते प्रश्न पाहिल्यावर कळणार. तर वैयक्तिक आयकर आहे एक, आणि दुसरा आहे महामंडळ कर, ज्याला आपण कंपनी कर म्हणतो. याच्यावर प्रश्न आलेले आहे. हे उत्पन्नावर कर, हे जसजसे आपण उत्पन्न कमावतो त्याच्यावर लावला जाते, म्हणजे उत्पन्न कर म्हणतात. हे प्रत्यक्ष करामध्येच येते. त्यानंतर दुसरा आहे ते प्रत्यक्ष करामध्ये संपत्तीवरील कर, संपत्तीवरील कर. आणि याच्यात काय आहे ते माहीत आहे का, संपत्तीमध्ये मालमत्ता कर,
त्यानंतर येते यामध्ये देणगी कर आणि संपत्ती कर. हे काय आहे? प्रत्यक्ष कर आहे, परंतु संपत्ती मालमत्तेवरील कर आहे, संपत्ती संबंधी. त्यानंतर तिसरा काय आहे ते प्रत्यक्ष कर मध्ये भांडवली व्यवहार कर, ज्याला भांडवली लाभ कर म्हणतो. भांडवली लाभ कर हे सुद्धा प्रत्यक्ष कर आहे. पाठ करा, हे आला नाही बरेचदा परंतु आहे, हे प्रत्यक्ष कर आहे. याच्यावर डिटेल प्रश्न आहे आपल्याला STMSला, जसं की मालमत्ता कर हा लागू कधी झाला 1953ला, रद्द कधी झाला 1985ला आहे. याच्यावर प्रश्न आहे. 1953ला लागू झाला आणि 1985ला रद्द झाला. त्यानंतर संपत्ती कर 1957ला लागू झाला, 2015 रद्द झाला. देणगी कर मला वाटते 1998ला रद्द झाला. ते 1956ला लागू झाला वाटते देणगी, आणि रद्द 1998चा आहे वाटते. ते पाहू आपण ते. परंतु आता आपल्याला प्रश्न PIQ कसा आहे, म्हणजे प्री ओरिएंटेड करायचं जर आलं तर इतकं सफिशियंट आहे तुम्हाला करणं. हे प्रत्यक्ष कर आहे, हे पाठ करा. प्रश्न जर आला पुन्हा तर तुम्हाला याच्यावर चुकला नाही पाहिजे, हे तुम्हाला इथं. त्यानंतर बघा, याच्यावर जे आपण आता म्हटलं होतं ना ते पुन्हा घेऊ आपण. म्हणजे मालमत्ता कर जे आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे, तुम्ही बघून घ्यायचा. मालमत्ता कर जो आहे लागू कधी झाला 1953ला, हे तुम्हाला आता सांगितलं. परंतु बंद म्हणजे रद्द कधी केला आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे मेन्सला, हे तुम्ही पाहून घ्यायचं. 1985ला रद्द झाला. त्यानंतर संपत्ती कर लक्षात ठेवा. संपत्ती कर कधी लागू झाला 1957ला, त्यानंतर रद्द झाला आहे 2015ला. हे पाठ पाहिजे ना, याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहेत, तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यानंतर देणगी कर लक्षात ठेवा. देणगी कर हा जवळपास 58चा आहे आणि रद्द झाला 1998ला, हे लक्षात ठेवा. हे याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे निकोलस कॅल्डोर जे होता, निकोलस कॅल्डोर यांनी नाही का कोणत्या कराची शिफारस केली होती प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा. संपत्ती कर, देणगी कर आणि खर्च कर यासंबंधी शिफारस केली होती, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा कर टॉपिक पाहायचा तेव्हा तुम्हाला हे समजणार आहे. आपण टॅक्स सांगितलेले आहे, प्रत्यक्ष कर कोणते, अप्रत्यक्ष कर कोणते. तर आता आपण काय पाहू माहीत आहे का, अप्रत्यक्ष कर कोणते आहेत. तर तुम्हाला ते डाऊट क्लिअर होईल आणि बाकीचे PIQ सुद्धा क्लिअर होईल. उद्देश हेच आहे की या सिरीजचा की तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे पुन्हा जर नवीन मुलांना तर हे डाऊट हे क्लिअर करत नाही पहिलेच, हे तुम्हाला नक्कीच याचं इम्प्रूव्हमेंटच होईल तुमच्यात. तर आपल्याला नाही का कर असते टॉपिक, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला अबकारी कर येते अप्रत्यक्ष करात, अबकारी कर. त्यामध्ये कोणते अबकारी कर येते, केंद्रीय अबकारी कर आणि राज्य अबकारी कर, हे लक्षात ठेवा. हे अप्रत्यक्ष कर आहे. सीमा कर असते एक, सीमा कर, ज्याला आपण काय म्हणतो, सीमा करला जकात कर म्हणतो. हे सुद्धा काय येते अप्रत्यक्ष करात. यामध्ये 2 कर असते, एक आयात कर आणि निर्यात कर, बरोबर आहे. सीमा असते ना याच्यात, त्यामुळे. त्यानंतर तिसरा कोणता आहे त्याच्यात, विक्री कर म्हणतो आपण. हे सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे, हे तुम्हाला माहीतच असं अप्रत्यक्ष कर. तिसरा येते विक्री कर, हे अप्रत्यक्ष राहतले आहे, लिहून घ्यायचा फक्त तुम्ही, फरक स्पष्ट करासारखे. याच्यात येते केंद्रीय विक्री कर आणि दुसरा येते राज्य विक्री कर, ज्याला आपण वॅट म्हणतो आहे की नाही, राज्य विक्री करला. याच्यावर प्रश्न, आता वॅट नाही आहे, वॅटवर बी प्रश्न आहे आपल्याला, पण ते मेन्सले आहे, तर मग नंतर पाहू आपण. त्यानंतर येते सेवा कर, हे सर्वात महत्त्वाचा कर आहे, हे अप्रत्यक्ष कर आहे. सेवा कर ज्याच्यावर प्रश्न आहे. सेवा करबद्दल थोडे थोडक्यात टाकू, थोडक्यात सांगायचं काय, हा कर लागू कधी झाला हे लक्षात ठेवा. सेवा कर 1 जुलै 1994ला लागू झाला. तर तारीख पाठ करा, जर प्रीली विचारली ना डायरेक्ट विचारी. 1994ला सेवा कायदा 1994नुसारच झालता. हे सेवावर आकारला जाते. हा सेवा कर आकारते कोण लक्षात ठेवा, आकारते केंद्र सरकार. हा याच्यात कन्फ्यूज नका, केंद्र सरकार आकारते. पण वसुली व वापर, वसुली कराची वसुली, वापर, वाटणी हे केंद्र व राज्यात दोघात होत्या. आकारते याच्यात फरक लक्षात ठेवा. केंद्र राज्यात दोघात मी याचा वापर, वाटप, वाटणी होत असते. आणि आपल्याला एक प्रश्न विचारला होता की बा सेवा कर संबंधी नाही का नकारात्मक यादी दृष्टिकोन कधी स्वीकारला होता, सेवा कर संबंधी. सेवा कर संबंधी थांबा,
हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. हे तुम्हाला PIQ पाहिल्यावरच कळणार की बाकी किती महत्त्वाचे आहे. सेवा दृष्टिकोन सेवा करासंबंधी नकारात्मक दृष्टिकोन कधी स्वीकारला असा प्रश्न आहे आपल्याला. तर लक्षात ठेव जा, 1 जुलै 2012 पासून पहिले सकारात्मक दृष्टिकोनच होता सुरुवातीला. सकारात्मक गोष्टीवरच म्हणजे कोणत्या वस्तूवर कर आकारला जाईल हे ठरवलं होतं. परंतु 2012 पासून काय केलं, कोणत्या वस्तूवर आकारला जाणार नाही हे ठरवण्यात आलं. म्हणून आपण नकारात्मक म्हणतो असतो. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळी सेवा कर सुरुवातीला लावला होता ना 1994ला 1 जुलै, तर त्यावेळेस कोणत्या 3 सेवावर लावला होता. पहिले टेलिफोन, याच्यावर प्रश्न आलेला ST आले. साधारण विमा, टेलिफोन, साधारण विमा आणि शेअर दलाली. हे लक्षात ठेव जा. साधारण विमा, शेअर दलाली आणि टेलिफोन याच्यावर लागलेला आहे. दलाली दिली म्हणा टेलिफोनवरून कोणाले, साधारण विमा संबंधी. कसं तरी लक्षात ठेवा, विम्याची दलाली दिली म्हणा टेलिफोनवरून, असं लक्षात ठेवा. हे कधी विसरणार नाही, हे महत्त्वाची माहिती आहे. सेवा कर. त्याच्यानंतर काय आहे ते माहीत आहे का बघा, GSTवर प्रश्न आहे. GST अप्रत्यक्ष कर आहे. लक्षात ठेवा, GST अप्रत्यक्ष कर आहे. यासंबंधी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा 121 जी 2016ला झाली होती, बरोबर आहे. आणि 122वी घटना दुरुस्ती विधेयक आहे. विधेयक होय, घटना दुरुस्ती वेगळी असते, विधेयक वेगळं राहते. हा, याच्या संबंधी लक्षात ठेवा समिती विजय केळकर आहे, बरोबर आहे. आणि GST लागू झाला कधी भारतात, 1 जुलै 2017. हे तुम्हाला माहीत पाहिजे इतकं. आणि त्यावेळी जेव्हा लागू झाला होता, जम्मू काश्मीर सोडून लागू झाला होता, कारण की त्यावेळी जम्मू काश्मीर स्वतंत्र होतं ना, त्यामुळे. हे लक्षात ठेव जा. आणखी आपल्याला काय सांगता येईल, याचे जे GSTचे प्रकार आहे, GST परिषदेवर प्रश्न असते म्हणजे मेन्सला, तर लक्षात ठेव जा. यामध्ये नाही का काही कलम ॲड करण्यात आले होते. 246, 279. तर 246 कलम काय संबंधी आहे लक्षात ठेव जा. असं डायरेक्ट सांगतो मी की केंद्र आणि राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार आहे 246. आणि 279 पाठ कर जा. हे GST कौन्सिल, GST परिषद संबंधी आहे. GST परिषद संबंधी आहे, लक्षात ठेव जा. आहे GST लक्षात ठेव जा. 246 केंद्र व राज्य सरकारना GST कायदे करण्याचा अधिकार आहे. 279 GST परिषद स्थापन करण्यासंबंधी आहे. इतकं सफिशियंट आहे तुम्हाला लक्षात ठेवणं. आणि ज्याच्यावर प्रश्न आहे ना आपल्याला ते पाहू आपण. त्याच्या आपल्याला बघा GSTच्या प्रकारावर प्रश्न आहे. याच्यावर प्रश्नाचे प्रकार आहे, 4 प्रकार असते याच्यात. तर आपण पाहू. इथं प्रकार लिहू, इथं लिहू आकारणी, इथं लिहू वसुली आणि विभागणी. हे 4 डासात करजा तुम्ही, लक्षात राहील. पहिला प्रकार आहे CGST म्हणजे सेंट्रल GST. ते आकारते कोण, केंद्र. वसुली केंद्र, पण वाटप कोण करते, केंद्र किंवा राज्यात. विभागणी समजा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर येते SGST म्हणजे स्टेटचं असते ना, म्हणजे स्टेट. इथं सर्व राज्यच आहे, इथं राज्यच आहे, इथं सुद्धा राज्यच आहे, लक्षात ठेवा. मग तिसरा प्रकार आहे IGST जे असते हे आंतरराज्य म्हणजे राज्यामधील कर असते. IGST म्हणजे याला आपण म्हणतो आंतरराज्य पुरवठ्यावर लावला जाते. हे वस्तू व सेवांच्या आंतरराज्य पुरवठ्यावर. मग हे लावते कोण, तर लक्षात ठेवा याची आकारणी करते केंद्र सरकार, राज्यावर असते ना म्हणून. आणि याची वसुलीसुद्धा कोण करते, तर केंद्र सरकार. आणि वाटप विभागणी केंद्र किंवा राज्य. म्हणजे बघा CGST आणि IGSTचं काम सारखं आहे. त्यानंतर येते आपला केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे, त्याला आपण कोणता म्हणतो, GST UTGST एक आहे. युनियन टेरिटरीचा UTGST. याची आकारणी कोण करत असते म्हणते का, राज्य सरकार. इथं राज्यच असते. हे एकदा UTGST तुम्ही पाहून घ्या. फक्त आकारणी राज्यच करत असते तिची, आणि वसुलीसुद्धा राज्यामध्येच असते वाटते. हे एकदा पाहून घ्या. UTGST मी कन्फर्म नाही आहे, परंतु आकारणी UTGSTची राज्य सरकारच करते. याचे PIQ पहा, आलेला आहे प्रश्न आपल्याला. तुमचा नक्की सॉल्व होईल इतका क्वेश्चनवर.
आता काय पाहू आपण माहीत आहे का, ज्याच्यावर प्रश्न आला आहे तो पाहू. आता ज्याच्यावर प्रश्न आला ते पाहू, म्हणजे कर हा टॉपिक तुमचा बराच होईल. आपल्याला याच्यात आपण प्रकार करू. जसे इथे प्रत्यक्ष कर संबंधी समित्या कोणत्या, असा जर प्रश्न आला तर तुम्हाला आला पाहिजे. तर सर्वप्रथम लिहा जॉन मथाई समिती. हे प्रत्यक्ष कर संबंधी आहे, 1952ची आहे ही लक्षात ठेवा. त्यानंतर येते वांचू समिती, हे कधीची आहे, 1970ची आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे ना. त्यानंतर चोक्सी समिती आहे. चोक्सी हे प्रत्यक्ष संबंधीचं आहे. चोकसी समिती कशा संबंधी आहे, प्रत्यक्ष. हे आपल्याला डिवाइड आलं पाहिजे ना, नाही तर वेळेवर चुकतो आपण. याचा एक चार्ट बनवा तुम्ही प्रत्यक्ष कर संबंधी. त्यानंतर आपण काय करू, फक्त अप्रत्यक्ष कर संबंधी कोण आहे ते पाहू. इथं बघा, इथं अप्रत्यक्ष लिहायचं फक्त. अप्रत्यक्ष कर संबंधी कोणती आहे, तर एक आहे LK झा समिती. आपण वाचतो ना LK झा समिती, पाठ करा. अप्रत्यक्ष कर संबंधी आहे. त्यानंतर येते रेखी समिती. माहीत आहे का, रेखी समिती. हे LK झा समिती 1976ची आहे, 1992ची आहे. हे तारीखसुद्धा पाठ करा यांची. रेखी समितीमध्ये 2 शब्द आहेत, हे लक्षात ठेवा. 1976ची LK झा समिती आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो, एक लक्षात ठेवा, हे अलग लिहिजा. राज समिती आहे एक, हे कृषी समिती असते. राज समिती कृषी समिती आहे, हे वेगळी लिहिजा. आता आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिलं, परंतु आता काय पाहू आपण, दोन्ही बी नसणाऱ्या, जे प्रत्यक्ष आहे आणि अप्रत्यक्ष, ज्याच्यावर प्रश्न आहे बघा. ते प्रत्यक्षाचा चार्ट, अप्रत्यक्ष टॅक्स म्हणजे चार्ट, आणि हे एक दोन्ही बिन एकत्र, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्हीसाठी झालेल्या. त्यासंबंधी आहे सर्वात प्रथम राजा चेलिया समिती. ह्याच्यावर प्रश्न कितीदा तरी आला. राजा चेलिया समिती ही कधीची आहे, 1991ची. हे पाठ करा. याच्यावरच आलेली आहे 1991ची समिती कोणती. त्यानंतर आहे विजय केळकर समिती. आत्ता जी आली ना विजय केळकर समिती, ही 2002ची आहे. हे तुम्हाला या चार्टवरून उत्तर यांचं निघत आहे, खरं सांगणं म्हणजे. आणि जे राजा चेलिया समिती 1991ची, पण अहवाल कधी दिला याने, तर 93ला दिला. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि विजय केळकर समितीचा जरी स्थापना नाही का, सप्टेंबर 2002ची आहे, पण अहवाल जर विचारला नाही यांचा तर लक्षात ठेवा. अहवाल डिसेंबर 2002ला यांचा, 2002लाच अहवाल आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे मेन्सली. हे इतकं जरी तुम्ही पाठ केलं ना, तुमचा प्रश्न चुकतच नाही, सांगणं म्हणजे. आता आपण पाहिलं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, बरंच माहिती पाहिली. कधी आपण कर टॉपिक घेऊ तर डिटेल घेऊ. इतक्या याच्यावर तुमचा प्रीचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होणार आहे. तर म्हणजे व्हिडिओ लांब होणार आहे, परंतु माहिती तुम्हाला भरपूर देत आहे. नक्की जर तुम्हाला व्हिडिओ फार लेंदी वाटत असेल तर कमेंट करता की सर इतका लेंदी करू नका किंवा इतकी माहिती सांगू नका. तर तुम्ही मला सांग की बा मी कमी करू शकतो. पण तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु मला वाटते की बा एक्झाममध्ये तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, जेणेकरून या व्हिडिओमधून, असं मला वाटतं. 100 क्वेश्चन्स आधी म्हणत आहो ना मी, 100 जरी क्वेश्चन घेतली इकॉनॉमिक चॅनलशी, तरीसुद्धा तुमचे 10 टॉपिक हॉट टॉपिक कवरच झाले पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे, हे तर आपण आत्ताच घेतलेलं आहे. याच्यावर तुम्ही व्हिडिओ पाहायचा डिटेलमध्ये, कारण की याच्यावर व्हिडिओ मी डिटेल टाकलेला आहे MPI आणि HPIवर. हे तुम्हाला नक्कीच येणार आहे. इथे विचारलं होतं आपल्याला मानवी गरिबी निर्देशांकांच्या, म्हणजे HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. मानवी आला शब्द, त्याला ह्युमन म्हणतो. बहुआयामी म्हणजे MPI, बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल म्हणतो, बहुआयामी पॉवर्टी इंडेक्स. याच्यावर प्रश्न बरेच आहे. याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवला मी 10 मिनिटाचा, तुम्ही पाहून घ्या, पूर्ण डाऊट क्लिअर होते आणि PIQ सहित होते तुमचे डाऊट क्लिअर. त्यानंतर लक्षात घ्या HPI कधी लागू झाला, 1997, आणि MPI 2010. म्हणजे HPIच्या जागी कोणाला, MPI. 1997ला, याच्या जागी 2010ला. एक लक्षात ठेवा, HPIचे घटक कोणते आहे, आयाम, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. हे 3 घटक याचे सुद्धा आहे, बरोबर, लक्षात ठेवा बस. आणि MPIमध्ये 10 पॅरामीटर असते, लक्षात ठेवा. 10 पॅरामीटर म्हणजे 10 निर्देशांकाचा वापर केला जाते. त्यानंतर MPIबद्दल काय पाहू आपण, MPI कोण मोजत असते, तर लक्षात ठेवा UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हे मोजते, लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेले आहे. आपण MPIवर फार डिटेल पाहिलेलं आहे. तुम्ही ते पाहिलं ना तर नक्कीच तुमचा एक मार्क फिक्स होईल, व्हिडिओ डिटेल होईल. हे वाला सर्वप्रथम मानवी विकास अहवाल 2010मध्ये मांडण्यात आला MPI. आता इथं काय विचारलं, MPIबद्दल HPIबद्दल विचारलं होतं बघा.
कन्फ्युजन होऊ नका. इथं म्हटलं रिकामी जागा, यामध्ये मानवी गरिबी निर्देश जागी, म्हणजे 1997 मध्ये मानवी गरीब निर्देश जागी बहुआयामी संकल्पना मांडण्यात आली. इथं विचारला आपल्याला 97चा, तुम्ही जर 2010चा जर विचारला फक्त हे MPI पाहून तर चुकसान. इथं MPI सुद्धा 10 लिहून आहे, पण कन्फ्युज नका. 1997 मध्ये HPIच्या जागी MPI निर्देश संकल्पना मांडण्यात आली, हे लक्षात ठेवा. आणि बहुआयामी दारिद्र्याची शिफारस कोणी केली होती? तेंडुलकर समिती. याच्यावर सुद्धा प्रश्न मी घेतलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. 10 पॅरामीटर कोणते आहे ते तुम्हाला मी सांगितलेले आहे. फक्त या 10 पॅरामीटरमध्ये उत्पन्नाचा समावेश होत नाही, लक्षात ठेवा. उत्पन्न येत नाही. तुम्ही नक्कीच एकदा व्हिडिओ पाहायचा MPIसाठी, तुमचा फिक्स मार्क होईल. आणि PIQ सुद्धा पाहायची गरज नाही तुम्हाला तिथं, कारण की मी PIQ जोडलेले आहे तिथं. आणखी काय याच्यावर एक प्रश्न असते आपल्याला, हानी दर किंवा डिप्रिव्हेशन रेट जे असते ते जर 20 ते 30% दरम्यान असतात तर त्याला काय म्हणतो आपण? 33% जास्त असला त्याला काय म्हणतो? हे तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या. मी याच्यात डिटेल सांगत होतो, परंतु तुम्ही जर ते व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे मी 10 मिनिटाचा, तिथं जास्त वेळ होईल, तुम्ही एकदा पाहून घ्या तिथं, कारण यानंतरचा प्रश्न तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह होईल. आणि तेंडुलकर समिती कशा संबंधी आहे? ते दारिद्र्य संबंधी आहे, हे तर माहीत आहे आपल्याला. हे तर नियोजन आयोगाचा अहवाल काही विषय नव्हता. आणि कॉमन गोष्टीनं तुम्ही हे 2 पैकी कन्फ्युजन आहे, कारण की रिपीट क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनमध्ये पाठ पाहिजे ना. आणि एक लक्षात ठेवा, SDI कन्फ्युजन नको. SDI कधीचा आहे? सर्वप्रथम मांडण्यात आला, तर लक्षात ठेवा. MPI HPI सांगत नाही, मी डिटेल व्हिडिओ बनवला, तुम्ही पाहून घ्या. मी फक्त सांगतो आता तुम्हाला SDI जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानवी विकास अहवाल 1990ला सर्वप्रथम मांडण्यात आला. याचा जनक आहे महबूब उल हक आणि अमर्त्य सेन, या दोघांना म्हटलं जाते. यामध्ये किती निर्देशांक आहे? 3च आहे. कोणते? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, लाईफ स्टँडर्ड, हे येते. त्यानंतर यामध्ये 5 निर्देशांक याच्यात 3 आयाम आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे. त्यानंतर पाहू आपण इथे GDP पाहू, इथे GNP पाहू. पहा GDP मध्ये काय असते माहिती आहे का? अट देशाच्या सीमेत उत्पादन झाले पाहिजे, देशाच्या सीमेतच उत्पादन झाले पाहिजे. म्हणजे भारताबाहेर उत्पादन झालं वस्तू सेवांचं तर त्याचा समावेश होत नाही. आणि दुसरी अट काय असते माहिती आहे का? याच्यात नागरिकत्व महत्त्वाचं नसते. नागरिकत्व परकीय चालते आणि भारतीय साधते, म्हणजे कुठेही म्हणजे कोणी बी चालते, परंतु अट काय फक्त एकच एक आहे की भारतात उत्पन्न झालं पाहिजे. GNP मध्ये काय फरक आहे माहिती आहे का? याच्यात उत्पादन जे आहे ना कुठेही चालते, दोघातला फरक लक्षात ठेवा. कुठेही चालते म्हणजे भारतात चालते आणि फॉरेनला सुद्धा चालते. पण याच्यात फक्त एक अट आहे, दुसरी फक्त भारतीय नागरिकत्व पाहिजे. नागरिक कोण पाहिजे? भारतीय. हे फरक आहे याच्यातला दोघातला. हे तुम्ही फरक लक्षात ठेवा. तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला मी यामध्ये, याच्यावर सुद्धा सॉल्व्ह होते तुमचं. त्यानंतर लक्षात ठेवा GDP झालं आपल्याला, तर GDP मध्ये नाही का दुसरी संकल्पना NDP, फक्त N बदलला. Nचा अर्थ काय असते माहिती आहे का? घसारा मायनस करणे, घसारा मायनस वजा करणे. याच्यात घसारा समाविष्ट नसते कायच्यात? NDPत. आणि घसारा याच्यात समाविष्ट असते कायच्यात? GDP मध्ये घसारा समाविष्ट असते. आणि GNP मध्ये सुद्धा घसारा समाविष्ट असते, कारण की NNP मध्ये काय असते? घसारा मायनस असते. नेटचा अर्थ ते होते की घसारा मायनस करणे. तुम्ही ते ॲड करता, तुम्हाला समजलं असेल. GDP मध्ये घसारा समाविष्ट असते म्हणून ती संकल्पना मोठी आहे. NDP मध्ये घसारा समाविष्ट नसते म्हणून ती संकल्पना लहान आहे. GNP मध्ये घसारा समाविष्ट असते, NNP मध्ये घसारा समाविष्ट नसते. म्हणून दोघांपैकी संकल्पना कोणती मोठी म्हटलं, ज्यामध्ये घसारा समाविष्ट असते ती मोठी असते. म्हणजे GDP मोठी आहे, NDP लहान आहे, GNP मोठी आहे, NNP लहान आहे. हे तुम्हाला फरक समजला असेल. आता आपण प्रश्नाकडे जाऊ. बघा हे तुम्ही लिहून घ्या, साऊंडवर फक्त लक्षात ठेवा. त्या व्हिडिओमध्ये मी पूर्णच क्लिअर केलेलं आहे तुमचं. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा इंग्लिशमध्येच वाचायचं. स्थूल राष्ट्रीय उत्पादन ज्याला काय म्हटलं आपण? NNP म्हणते. बघा हे NNP म्हणते. NNP नेट आहे पेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते म्हणते. म्हणजे पाय हे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे याला GNP होय आणि हे NNP होय. नेट निवडचा अर्थ होते नेट. म्हणजे काय म्हणतात? स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. हे विधान बरोबर आहे का? बघा बरं, हे विधान बरोबर आहे. कारण
GNP जे आहे मोठं असणार आहे आणि NNP काय राहणार आहे लहान, कारण की GNP मध्ये घसारा समाविष्ट असते, NNP मध्ये घसारा मायनस करतो, म्हणून त्याला आपण निवड म्हणतो. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पादन निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजेच GNP मध्ये घसाराचा समाविष्ट असते, हे विधान बरोबर आहे. घसाराचा समाविष्ट असते म्हणून तर ती मोठी असते संकल्पना. आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ज्याला NNP म्हणतो यामध्ये घसाराचा समाविष्ट नसतो, हे विधान बरोबर आहे. कारण की यांचाच अर्थ नेटचाच अर्थ काय असते निवडचा घसारा मायनस करणे, म्हणून ही संकल्पना म्हणजे कमी असते NNP, म्हणून हे दोन्ही विधान बरोबर आहे. याच्यावरून तुम्हाला सवाल होते ते व्हिडिओ पाहिला तर आणखी क्लिअर होईल ना, तिथे मी डिटेल सांगितलं आणखी. याचं उत्तर राहील दोन्ही बरोबर. त्यानंतर बघा एक GDP वर सुद्धा प्रश्न आहे. इथं आपण GDPचा प्रश्न पाहून घ्या. हा बघा इथं क्वेश्चन त्याच्यावरूनच सुटत होता तुमचा. बघा इथं काय म्हटलेलं आहे, स्थूल देशांतर उत्पादन म्हणजे GDP मध्ये नागरिकांनी नाही का देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते म्हणते. बघा GDP मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणते. मग आपण काय म्हटलं होतं, GDP मध्ये काय महत्त्वाचं आहे, भारतात उत्पादन होणं आवश्यक आहे, नागरिक तो कोणीही चालते, बरोबर आहे. मग यांनी काय म्हणते GDP मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते, विधान बरोबर आहे. कारण की याच्यात फक्त भारतात कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते, हे विधान बरोबर आहे. दुसरं बघा स्थूल देशांतर उत्पादन नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते, हे विधान चूक आहे. कारण की देशाबाहेर उत्पन्न समावेश होते का नाही, म्हणून हे विधान चूक आहे. याच्यात फक्त भारतात कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते, पण नागरिक तो दोन्ही चालत्या, परकीय किंवा भारतीय, हे फरक आहे. ते आपण व्याख्या सांगितली त्याच्यावरून क्लिअर होते. आणि दोन्ही बिन नाही का एकमेकाला क्रॉस आहे, दोघांपैकी एकच उत्तर बरोबर असेल. ज्यांनी दोन्ही उत्तर लिहिलं असेल किंवा हे लिहिलं असेल तर त्यांचं PIQ ॲनालिसिस चांगलं नाही आहे, लक्षात ठेवा. कारण की हे क्रॉस आहे एकमेकाला, अ किंवा बस बरोबर राहणार एकापैकी. त्यामुळे आपण हे GDP NDPचे नक्कीच व्हिडिओ पहा तुम्ही, क्लिअर होईल तुमची संकल्पना. आणि हे सुद्धा प्रश्न जास्त डिटेल जात नाही याच्यात मी, कारण की घेतलेलं आहे ऑलरेडी, पाहायचा. आता पाहू आपण डायरेक्ट नेक्स्ट क्वेश्चन. जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे घेऊ, जिथे व्हिडिओ लावले आहे तिथे व्हिडिओ नक्कीच पहा, तुमचा फायदा होईल. त्यानंतर बघा हे करंटबद्दल आलता आपल्याला प्रश्न, आणि हे चुकणं अपेक्षित होतं आपल्याला, कारण की इतका डाटा पाठ करत नाही. बघा 2023च्या अर्थसंकल्पात विधान बरोबर आहे. भरत धान्य स्त्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले, हे लक्षात ठेवा. हे बरोबर आहे, कारण की आपण वाचलेलं आहे की बा भरत धान्य वर्ष कोणतं आहे आपलं 2023, आणि त्यावेळी स्त्री अन्न योजना सुरू करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. हे याच्या संबंधी होती. त्यानंतर बघा किसान क्रेडिट सुविधा वाढवण्यासाठी सुमारे 23,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. आता मला तुम्ही सांगा अर्थसंकल्पामध्ये किसान क्रेडिट कार्डसाठी जर 23,000 तरतूद असेल कोटीची, आपण हे इथं प्रश्न करू शकतो का की इथं 23,000 आहे की 25,000 आहे? नाही. आणि विद्यार्थी म्हणून लक्षातसुद्धा राहते का? नाही. मग अशा वेळेस अशा गोष्टी बरोबरच धरायच्या गृहीत, हे विधान बरोबर नाही. त्यानंतर बघा राष्ट्रीय पशुधन विमाकरिता 1,000 कोटीची तरतूद करण्यात आली. आता हे सुद्धा तरी लक्षात राहील का आपल्या विद्यार्थी म्हणून? नाही. म्हणून याला चुकवायचं नाही, याले अ ब क सर्व बरोबर आहे. म्हणजे ज्या गोष्टी विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही त्याला बरोबर गृहीत धरायच्या आणि बाकीच्या आपल्या डाटावर सोडवायच्या. तर बघ इथं आपल्याला तिन्ही बरोबर आपण उत्तर लिहायला पाहिजे. हे आयोगाने दिलं उत्तर अ ब बरोबर, क चूक. म्हणजे आपण इथं डाटा इथं माहिती चुकणंच अपेक्षित आहे, हे क्वेश्चन सेटरनं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून इथं नाही का तुमचा लॉजिक चुकू नका. जे आपण ॲप्रोच वापरतो नाही तर इथं तुम्ही करसाल की बा 1,000 कोटी मला माहीत होतं ना, 8,000 लिहून आलो मी आणि अब हे होऊच शकत नाही विद्यार्थी म्हणून. लक्षात ठेवा. आणि इथं जर तुम्ही चुकले, इथं जर तुमचं बरोबर येत असेल तर तुम्ही बाकीचे क्वेश्चन जे लॉजिकचे आहे ते चुकणार आहे नक्की, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं ॲप्रोच काय लक्षात ठेवायचा, विद्यार्थी म्हणून डाटा पाठ आहे का नाही, तर मग विधान बरोबर गृहीत धरायचं, असं करायचं. याचं उत्तर राहील अ ब बरोबर, क चुकीचा आहे. आणि याचं काही आता एक्सपिरियन्स वाढू नका, फक्त भरत धान्य वरचे लक्षात ठेवा आणि स्त्री अन्न योजना बाकी वाचू नका याच्या संबंधी. त्यानंतर बघा हे सुद्धा करंटचा होता आणि हे आपल्याला निघत होता. जर आपण पर्याय जर वाचले असते तर उत्तर लॉजिकनं निघलं असतं. बघा कसं इथं विचारलं, भारतीय रहिवासाठी खालीपैकी कोणती परवानगी असलेली विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार करण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही म्हणते. म्हणजे विदेशी चलन व्यवहारासंबंधी आहे, व्यासपीठ नाही. बघा एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, इथं बघा मान्यता प्राप्त आहे, आपण याला
असू शकते असं म्हणू शकतो, प्रश्नचिन्ह घेऊ शकतो याच्यावर. त्यानंतर बघा RBIद्वारे अधिकृत व्यासपीठ, जर RBI जर अधिकृत व्यासपीठ देत असेल विदेशी चलनासंबंधी तर हे किती महत्त्वाचं आहे, हे बरोबरच असणार. म्हणजे हे असू शकते ना, RBI विदेशी चलनाचे व्यवहार करत असते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा चौथं बघा, परकीय चलन व्यवहारात करण्यासाठी RBIद्वारे प्राधिकृत केलेली बँक, म्हणजे इथे सुद्धा RBIने प्राधिकृत बँक आहे, याला सुद्धा आपण चुकत नाही, हे विधान बरोबर घ्या. आणि इथे एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज आहे, याच्यावर जर तुम्ही क्वेश्चन घेत असाल तर तिसरं सेंटेन्स बघा, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही, शब्द बघा कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, इथं कीवर्ड भेटत आहे तुम्हाला, कोणतीही ऑनलाईन व्यासपीठ असणार आहे का परकीय व्यवहारासाठी, हे विधान चूक आहे. कारण आपल्याला दोनपैकी लिहायचा नाही, एक किंवा तीनपैकी, तर इथं एक मान्यताप्राप्त आहे, म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, रिकॉग्नाइज आहे ना हे, म्हणजे आपण याला बरोबर गृहीत धरू शकतो या दोनपैकी जर निवडायचं असेल, कारण की इथं मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज आहे. इथं काय देऊ नये, कोणती ऑनलाईन व्यासपीठ, कोणती ऑनलाईन व्यासपीठ असणार आहे का, नाही, एक ठराविक व्यासपीठ दिली आयोग RBI त्यापैकीच करा लागेल व्यवहार. त्यामुळे विधान चूक आहे, एक्स्ट्रीम लेवलवर चूक आहे. त्यामुळे आपण जर हे वाचले व्यवस्थित कीवर्ड तरीसुद्धा सॉल्व होत होतं, यासाठी डाटा वाढवण्याची गरज नाही आहे, हे लॉजिकचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा हे क्वेश्चन जे आहे हे सुद्धा नाही का आपल्याला राज्यसेवा मेन्सला खूप क्वेश्चन आहे याच्यावर, नाफेड ॲपेडा ट्रायफेडवर, हे तिथचं आहे. कृषीमध्ये पाहायचं तुम्ही टॉपिक 21,000मधून तुम्हाला नक्कीच सॉल्व होईल हे प्रश्न बी, आणि हे लॉजिकचाच आहे, हे माहिती नसलासुद्धा सॉल्व होत होता तुमचा. कसा बघा मग माहिती पाहायची. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाचे मुख्य उद्दिष्ट विचारले आहे, आणि मुख्य उद्दिष्ट किती असणार आहे, एकच असणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे हे पर्याय कटून जाणार आहे, म्हणजे ब किंवा क मारायचा आहे तुम्हाला. तर ब क पैकी बघा, ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे हे उद्दिष्ट असू शकते असं आपण म्हणू, पण याच्यापेक्षा ब्रॉड संकल्पना म्हणजे इन्क्लुझिव्ह दिलेला आहे बघा. कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे, किती बळ्या दिलेला आहे, इन्करेज करण्याचा आहे त्यांना. कशासाठी, कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन म्हणजे कर्ज देण्यास. इथं नाफेडचा अर्थच काय देऊ नये बघा, याला नाफेड म्हणतो आपण शॉर्टमध्ये. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन, व्याख्येत सहकारी विपणन आहे आणि इथे सुद्धा सहकारी तत्वावर विपणन आहे, म्हणून आपण हे उत्तर मारायला पाहिजे. बाकी पर्याय नाही का स्पेसिफिक होते, आपल्याला ब्रॉड मारायचा, हे लक्षात ठेवा. आणि हे लॉजिकचा प्रश्न आहे, नाही आपल्याला डाटा असला तरी, परंतु आता तुम्ही काय करा, 21,000मधून कृषी टॉपिक काढ जा, तिथं नाफेड ॲपेडावरचे प्रश्न पहा. मी आता तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, बाकी तुम्हाला तिथं प्रश्न पाहिल्यावर क्लिअर होईल याच्या संबंधी. लक्षात घ्या, नाफेडची स्थापना 1958ची आहे. नाफेड जे आहे सहकारी तत्वावरील शिखर बँक असते, सहकारी तत्वावरील, लक्षात ठेवायचं आहे. सहकारी तत्वावरील शिखर बँक कोणती आहे, तर नाफेड आहे. याची स्थापना 1958ची आहे. ॲपेडा लक्षात ठेवा, ट्रायफेड, ॲपेडा 1986ची आहे, ट्रायफेड 1987ची आहे. या तिघाचे मुख्यालय नवी दिल्ली आहे. याच्यावर प्रश्न आलेले आहे, तुम्ही PIQ पहा, नवी दिल्ली. इतकी माहिती सफिशियंट आहे. याची स्थापना झाली ती 2 ऑक्टोबर 1958ची आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्ही प्रश्न पहा फक्त 21,000 आणि कृषी आणि रंजन कोळंबे सरांचं कृषीमधून एवढी काय डिटेल माहिती आहे थोडी पाहून घ्या, बस झालं. याच्यानंतर प्रश्नाला सॉल्व होईल, हा लॉजिकचा होता. आणि तुम्हाला अप्रोच कळलं असेल, मुख्य उद्दिष्ट राहिलं ते एक राहणार, आणि त्याच्यापैकी जर काय मारायचं राहिलं जे स्वतःला सेल्फ एक्सप्लेनेशन करते, जसं इथं केलं, व्याख्येत सुद्धा तेच आहे आणि इथं सुद्धा. आणि प्रोत्साहन म्हटलं तर थोडं डिटेल मारतो, नाही तर बघा कर्ज वाटप करणे स्पेसिफिक आहे ना. आणि त्यानंतर बघा ग्रामीण औद्योगिक चालना देणे हे सुद्धा स्पेसिफिक आहे. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे हे सुद्धा स्पेसिफिक आहे, पण इथे स्पेसिफिक नाही आहे, कारण की विपणन तर द्यायचं आहे, परंतु प्रोत्साहन सुद्धा द्यायचं आहे. हे शब्द महत्त्वाचे असते, प्रोत्साहन देणे असे आपण मारायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर बघा क्वेश्चन बघा, आपल्याला विचारलं होतं भारतीय अर्थसंकल्पासंबंध, सोपा क्वेश्चन होता बघा. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो. आता बघा अर्थसंकल्प आपल्याला जमा समजते, खर्च समजते, म्हणून हे लॉजिकली बरोबरच आहे, कारण की अर्थसंकल्प आपण सार्वजनिक वित्तामध्ये वाचतो. अर्थसंकल्प ब्रॉड संकल्पना आहे. अर्थसंकल्प किती खर्च झाला, किती जमा आहे हे कळत असते, विधान बरोबर आहे. जर बरोबर असेल तर हे तुमचं ब कट्टे आणि ड कट्टे.
त्यानंतर बघा भारतीय अर्थसंकल्पात दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो, हे सुद्धा आहे. किती तूट आहे, किती कर्ज निर्माण आहे आपल्यावर, हे सुद्धा कळत असते. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे अ ब येणार आहे. बघा भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो, हे सुद्धा बरोबर आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय, याच्यावर ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत. राजकोषीय तूटून जर व्याज देयता जर मायनस केलं तर प्राथमिक तूट भेटते. त्यानंतर बघा भारतीय दस्तावेज परिणामक महसूल तूट दर्शवते, हे सुद्धा बरोबर आहे. बऱ्याच तूट दर्शवत असते हे आपण पाहू. याचं उत्तर वरीपैकी सर्व आहे. इथं काही माहितीची गरज नाही, आपण मागच्या PIQ सुद्धा सोडू शकत होतो. परंतु आता काय पाहू आपण, जे इम्पॉर्टंट माहिती आहे, बाकीच्या संकल्पना पाहू. बघा आपल्याला नाही का काही माहिती सांगतो मी पहिले. एक लक्षात ठेव जा, हे जे आपल्याला तूट संकल्पना आहे यानंतर चुकणार नाही, तुमची गॅरंटी देतो. बघा महसुली तूट जर विचारली, महसुली तूटचं सूत्र तर लक्षात ठेवायचं, महसुली खर्च वजा महसुली प्राप्ती, याच्यातला जे फरक असते त्याला महसुली तूट म्हणतो. दुसरी संकल्पना आहे भांडवली तूट, या अर्थसंकल्पता आहे सर्व आहे. त्यानंतर बघा भांडवली तूट म्हणजे काय, भांडवली शब्द येईल, भांडवली खर्च वजा भांडवली प्राप्ती, हे लिहून घेता बरोबर तुम्ही. याला काय म्हणतो आपण, भांडवली तूट. तिसरी लक्षात घ्या, आता परिणामी महसुली तूट होती ना, तर त्याला काय म्हणतो बघा, परिणामी महसुली तूट. परिणामी महसुली तूट काय म्हणत असतो, महसुली तूट जे असते, वरचं महसुली तूट घेतले होते ना ते घ्यायचं, मायनस अनुदानी, याला म्हणतो आपण परिणामी महसुली तूट. अनुदानी मायनस केली जाते महसुली तुटीतून, कारण की महसुली तूट तर याच्यात बी नाही ना, याच्यातून मायनस जर अनुदान केलं तर परिणाम भेटत असते, असं लक्षात ठेवायचं. आपण भांडवली तूट बी सुद्धा पाहिली. आता काही महत्त्वाच्या आणखी पाहू आपण. हे तुम्ही एका जागी एकाखाली लिहा, मला मर्यादा इथं लिहिण्याच्या, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. त्यानंतर आपल्याला येत असते एक तूट, अर्थसंकल्पीय तूट. हे इंग्लिशमध्येच वाचायचं, अर्थसंकल्पीय तूट. यालाच आपण अंदाजपत्रिकीय तूट म्हणतो, अंदाजपत्रिकीय तूट. किंवा यालाच आपण काय म्हणतो, बजेटरी डिफिसिट म्हणतो, बजेटरी म्हणजे बजेट संबंधी असते ना, बजेट डिफिसिट. हे इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं. याचं सूत्र काय असते माहीत आहे का, हे जे महसुली तूट वाचली ना आपण वर, महसुली तूट प्लस भांडवली तूट, यालाच म्हणतो आपण कायला, अंदाजपत्रिके तूटला. आणि एक आणखी याच्या व्याख्या 2-3 आहे. एक आहे एकूण प्राप्तीचा जर उल्लेख आला, एकूण प्राप्तीपेक्षा वजा एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. दुसरी संकल्पना बघा त्याची, एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे, याला म्हणतो अंदाजपत्रिकी तरतूद. आणि महसूल तूट प्लस भांडवली तूट म्हणजे अंदाजपत्रिकी तूट. हे तुम्ही एका जागी लिहिजा. इथे एकूण प्राप्ती ना, एकूण शब्द येईन, एकूण शब्द आणि एकूण खर्च आला तर अंदाजपत्रिकी तूट टाकायची. लक्षात ठेवजा. 1992 पासून नाही का, लक्षात ठेवजा, 1992 पासून नाही का, हे अर्थसंकल्पीय तूट जी आहे शून्य दाखवली जाते. शून्य, हे प्रश्न आलेला आहे, शून्य दाखवली जाते. मेन्सच्या लेवलला आलता प्रश्न. आणि कोणत्या समितीनुसार शून्य दाखवले ते, सुकमाय चक्रवर्ती समिती. हे लक्षात ठेवा, सुकमाय चक्रवर्ती समिती, याच्यावर प्रश्न आलेले आहे. हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे. आणि हे आपण 1950 पासून नाही का, हे अर्थसंकल्पीय तूट दाखवली जाते. 1950 पासून हे अर्थसंकल्पीय तूट लावली जाते समजा. आणि 1992 पासून शून्य दाखवली जाते. सुकमाय चक्रवर्ती, हे 2 फॉर्म्युले त्याचे आहे, ते लक्षात ठेवा. आता पाहू आपण नवीन तूट, याच्यावर तुमचे प्रश्न मेन्सले सुद्धा आहे. राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय असते माहीत आहे का, सरकारने निर्माण करणारी राजकोषीयला कर्ज निर्माण करणारी जमा म्हणत असतो आपण. लक्षात ठेवा, कर्ज निर्माण करणारी जमा, हे लिहून घेता बरोबर. कर्ज निर्माण करणारी जमा कोणाला म्हणतो, राजकोषीय तूटला. याचं सूत्र काय माहीत आहे का, याचे 2-3 आहे.
हे लिहून घ्या. पूर्ण कोणतेही विचारू शकते, तिन्ही विचारू शकते. राजकोषीय तूट म्हणजे काय? बरोबर अर्थसंकल्पीय तूट. बरोबर लिहायच्या समोर हे त्यासमोर लिहायचं अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे आपण वाचलं ना आता अंदाजपत्रक तूट, बजेटरी तूट, हेच होते. अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज व देयता याला म्हणतो आपण राजकोषीय तूट. हे पहिली व्याख्या आहे. दुसरी व्याख्या काय आहे माहिती आहे का? राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च वजा, हे लक्षात ठेवा महत्त्वाचा, एकूण खर्च वजा प्राप्ती प्लस पुनर्प्राप्ती प्लस सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम, प्लसच आहे हा, सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम, याला काय म्हणतो आपण? राजकोषीय तूट. हे एक. आणखी एक आहे, हे जे प्रश्न तुम्ही PIQ पाहिले ना तेव्हा हे कळणार की किती महत्त्वाचं आहे. एक लास्ट आहे राजकोषीय तूटची व्याख्या, लक्षात ठेवा महसुली प्राप्ती. हे 2 वेळा जर तुम्ही पाहिलं ना हे बरोबर करून लिहून बऱ्या म्हणजे तुम्हाला सुट्टीच जाते. भांडवली प्राप्ती प्लस भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च, ही एक व्याख्या आहे त्याची. हे तिन्ही व्याख्या आलेल्या आहे पेपरमध्ये. जेव्हा तुम्ही पास आणि PIQ जोडून तर नक्कीच तुम्हाला समजणार की या आधारावर बऱ्याच आपल्याला निघणार आहे. एक आणखी आहे आपल्याला संकल्पना लक्षात ठेवा प्राथमिक तूट. याच्यावर PIQ पूर्व परीक्षेला प्रश्न आणि मेन्सले सुद्धा आहे. प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय माहिती आहे का? हे राजकोषीय तूट जे असते ना हे सिक्वेन्सच आहे सर्व तूट. वजा व्याज देणे किंवा व्याज देते, व्याज देयता किंवा व्याज देणे जर मायनस केलं आपण तर त्याला म्हणतो आपण प्राथमिक तूट. हे कधीपासून लागू करण्यात आली होती लक्षात ठेवा? 1992च्या अर्थसंकल्पनापासून. हे तारीख पाठ करा, याच्यावर प्रश्न विचारू शकते. त्यानंतर बघा चलनविषयक तूट आहे एक, चलनविषयक तूट ज्याच्यावर प्रश्न आलेला आहे, जुना आहे. RBI कडून उचललेले कर्ज असते, हे RBI द्वारे उचललेले कर्ज असते चलनविषयक तूट. RBI कडून उचललेले कर्ज. आणि वित्तीय तूट जे असते ना चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे याला वित्तीय तूट म्हणतात. हे सुद्धा ॲड करजा. चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे याला वित्तीय तूट म्हणतात. हे लक्षात ठेवा. आणि एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च म्हटलं तर अंदाजपत्रकीय तूट, हे लक्षात ठेवा. इतक्या तूटची संकल्पना आहे आपण पाहिल्या, इतक्या सफिशियंट आहे आता सध्या. पुढे जर क्वेश्चन आला तर आपण हे डिटेलमध्ये घेऊ. तुम्ही फक्त याला PIQची जोड देता 21,000 मधून, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. आपल्याला हरित क्रांती आहे, सर्वात सोपा क्वेश्चन आहे. याच्यावर सुद्धा ॲनालिसिस करू थोडंसं आपण. याच्यावर प्रश्न चुकलाच नाही पाहिजे आणि परंतु येते सर्वाला परंतु सेकंदात आला पाहिजे आपल्याला, असं करायचं. पर्यायामध्ये हरित क्रांती संबंधी कोणा संबंधी आहे? सर्वांनाच माहीत आहे, अन्नधान्य उत्पादन. त्यानंतर सोनेरी क्रांती, निळी क्रांती तर सर्वांना माहीत आहे, निळा मासा राहते म्हणून मत्स्य उत्पादन. पिवळी क्रांती तेलबिया आणि सोनेरी क्रांती फळाचे उत्पादन. फक्त इतकंच करायचं, ज्या क्रांत्या तुम्ही कन्फ्युजन वाटते ते फक्त लिहून घ्यायचे आणि जे तुम्हाला डायरेक्ट माहीत आहे ते लिहायची काही गरज नाही आहे. इथं तुम्हाला 4 क्वेश्चन झाले असेल. आता आणखी पाहू आपण. बघा श्वेत क्रांती आहे, ज्याला आपण धवल क्रांती म्हणतो. श्वेत म्हणजे पांढरं असते, धवल क्रांती हे कोणासंबंधी आहे? दुधासंबंधी, दुधाचे उत्पादन. श्वेत क्रांती सुरू झाली 1970 किंवा 71 या दरम्यान. याचा जनक आहे वर्गीस कुरियन. लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे पित्त क्रांती, जे याला पिवळेले पित्त क्रांती सुद्धा म्हणते, हा लक्षात ठेवा. लाल क्रांती लक्षात ठेवा, मांस किंवा टोमॅटो उत्पादन संबंधी आहे. त्यानंतर बघा आणखी घेऊ क्रांत्या काही, म्हणजे प्रश्न नवीन आले तरी आपल्याला आला पाहिजे. गुलाबी क्रांती लक्षात ठेवा, झिंगे उत्पादन किंवा कांदा संबंधी आहे. कांदा किंवा झिंगे, गुलाबी क्रांती.
करडी क्रांतीवर प्रश्न आहे. खते उत्पादन, करड खत राहते असं लक्षात ठेवायचं. रुपेरी क्रांती, ज्याला चंदेरी क्रांती म्हणतो, चंदेरी किंवा रुपेरी, याला इंग्लिशमध्ये कोणती म्हणते, सिल्वर म्हणते. हे अंडे उत्पादन संबंधी आहे. हे आलेले आहे बऱ्याचदा आपल्याला. चंदेरी क्रांती, करडी क्रांती. गोल क्रांती बटाटे, हे तुम्हाला माहीत आहे. तपकिरी क्रांती माहीत आहे का, कोको उत्पादन. तपकिरी लक्षात ठेवा, आता राज्याशिवाय मेन्सले आहे. तपकिरी क्रांती, कोको किंवा लेदर उत्पादन, चमडी संबंधी आहे ना, लेदर किंवा चामडी उत्पादन या संबंधी आहे. त्यानंतर आणखी काय म्हणू शकतो आपण, काळी क्रांती लक्षात ठेवजा, पेट्रोलियम संबंधी आहे. आपल्याला आणखी सांगता येईल सदाहरित क्रांती, कृषीचा सर्वांगीण विकास. सदाहरित क्रांती समजा असा शब्द आला नाही कधी, पण सदाहरित क्रांती कृषींचा सर्वांगीण विकासासंबंधी आहे. इतक्या जरी क्रांत्या तुम्ही लक्षात ठेवल्या तरी तुमचं नाही का सफिशियंट आहे, प्रश्न सॉल्व होते तुमचा. आता थोडं माहिती पाहू हरित क्रांतीबद्दल. तुम्हाला विचारलं हरित क्रांती हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला, तर विलियम गॅड यांनी वापरला. विलियम गॅड अमेरिकेचे आहे, त्यांनी वापरला. विलियम गॅड, गॅड. त्यानंतर जागतिक हरित क्रांतीचा जनक जर विचारला तुम्हाला, जागतिक हरित क्रांतीचा जनक, तर लिहायचं नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांतीचा जनक विचारलं तर स्वामीनाथन. आणि महाराष्ट्र हरित क्रांतीचा जनक विचारलं तर वसंतराव नाईक. आणि भारतात सर्वात हरित क्रांतीसंबंधी पीक आहे गहू आणि तांदूळ, आणि सर्वात जास्त उत्पादन गव्हाचं झालं होतं, हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आलता प्रथम. मग आणि महाराष्ट्रात जी हरित क्रांती आहे ती ज्वारी संबंधी आहे महाराष्ट्राची, बाकी गव्हासंबंधी आहे देशात. इतकं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे हरित क्रांती संबंधी. काही प्रोग्राम विचारले जाते आपल्याला 2-3 प्रोग्राम सांगतो तुम्हाला. सघन कृषी जिल्हा कार्यक्रम, याला आपण IADP म्हणतो. IADP जिल्हा फरक आहे जिल्ह्याचा फक्त. जिल्हा जर म्हटलं तर 1960ला लागू झालता, हे सुरू झालता. त्यानंतर लक्षात ठेवा दुसरा कार्यक्रम सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम जर आला, सघन कृषी कॉमन आहे इथं, क्षेत्र जिल्ह्या जागी क्षेत्री, हे कधी सुरू झाला तर 1965चा. हे फक्त पहिले जिल्हा आला मग त्याचं क्षेत्र ठरवण्यात आलं, असं लक्षात ठेवा. हे तुम्हाला याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर एक आणखी कार्यक्रम लक्षात ठेवता 1966चा आहे, त्याला आपण उच्च उत्पन्न देण्यात जातीचा कार्यक्रम म्हणतो. हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम जे आहे HYVP, ज्याला उच्च उत्पन्न देणारा कार्यक्रम म्हणजे हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम, हे लक्षात ठेवता. याच्यावर आलेला प्रश्न 1966. हे 3 कार्यक्रम लक्षात ठेवा. आणखी काय सांगू शकतो तुम्हाला, जे 1966 नाही का प्रथम जे गव्हाची आयात करण्यात आली होती ना हरित क्रांतीच्या वेळेस, ते कोणता गहू होता असा जर प्रश्न विचारला तर लरमा रोजो 64 आणि सोनोरा 64 याच्यावर प्रश्न आलेला आहे. अमेरिकेसोबत जे आपण आयात केली होती गव्हाची ते PL 480 आहे गहू, असं लक्षात ठेवता. हे आलेलं आहे. PIQ पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे. बस इतकी माहिती आहे. आणि ज्यावेळेस नाही का भारतीय हरित क्रांतीचे जनक, ज्यावेळेस हरित क्रांती झाली ती 1966च्या कालावधीत, त्यावेळेस भारताचे हरित क्रांती जनक स्वामीनाथन होते ना, हे माहीत आहे. पण त्यावेळेस अन्नमंत्री कोण होते तर लक्षात ठेवता सुब्रमण्यम होते, केंद्रीय कृषी मंत्री सुब्रमण्यम होते. याच्यावर प्रश्न आहे मेन्सला, आपल्याला येत नाही परंतु एवढं माहीत असणं अपेक्षित आहे आपल्याला PIQ तरी. बस इतकी माहिती सफिशियंट आहे. आता आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला विचारलं आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद कितीमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प माहीत आहे आपल्याला, कलम 112 मध्ये आहे. आणि राज्याचा विचार लक्षात ठेवा 202. त्यानंतर एक लक्षात ठेवा बजेट हा शब्द जे आहे अर्थसंकल्पाला म्हणतो, हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ होतो चामड्याची पिशवी, फ्रेंच शब्द आहे. त्यानंतर काय लक्षात ठेवता येते, कलम 112 मध्ये नाही का भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरण्यात आला नाही आहे, तर त्याऐवजी वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हटलेलं आहे. असा आलेला आहे प्रश्न, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, हे लक्षात ठेवू द्या.
अर्थसंकल्प शब्द वापरला नाही राज्यघटनेत. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हा शब्द वापरण्यात आला. हे लक्षात ठेव, इतकं सफिशियंट आहे. ती अर्थसंकल्पाचा पाया कोणी घातला होता? तर 7 एप्रिल 1860ला जेम्स विल्सन नावाच्या व्यक्तीने, जेम्स विल्सन नावाच्या व्यक्तीने, हे लक्षात ठेवजा. त्याविषयी वित्तमंत्री होते. त्यानंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला होता? लक्षात ठेवजा, आर के षण्मुखम शेट्टी. आर के षण्मुखम शेट्टी. षण्मुखम होया, इथं लिहितो मी, षण्मुखम शेट्टी यांनी मांडला होता. हे लक्षात ठेवजा, षण्मुखम शेट्टी. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? षण्मुखम शेट्टी. भारतीय गणराज्याचा जर विचारला, पहिला अर्थसंकल्प गणराज्याचा ज्यावेळी 26 जानेवारी 1950 झाला, जॉन मताई यांनी मांडला होता. लक्षात ठेवजा, जॉन मताई. इतका तुम्हाला नाही का माहीत पाहिजे. आणि पहिला मध्यवर्ती जर अर्थसंकल्प कोणी मांडला होता? सी.डी. देशमुख यांनी मांडला होता. हे लक्षात ठेवा. इतकं आपल्याला नाही का याबद्दल सफिशियंट आहे. आणि लक्षात ठेवजा, आणखी काही माहिती जर सांगायची झाली तर भारतीय अर्थसंकल्प कोण तयार करत असते? तर लक्षात ठेवजा, अर्थसंकल्प तयार करते, याच्यावर प्रश्न आलेला आहे. अर्थसंकल्प कोण तयार करते? तर आर्थिक व्यवहार विभाग. आर्थिक व्यवहार विभाग वित्त मंत्रालयाअंतर्गत येते. वित्त मंत्रालयाअंतर्गतचा आर्थिक व्यवहार विभाग. इथं बरेचदा प्रश्न आलेले आपल्याला, हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. भारताचा अर्थसंकल्प वर्ष काय? 1 एप्रिल ते 31 मार्च. हे लक्षात ठेवजा, 1 एप्रिल ते 31 मार्चमध्ये आपला अर्थसंकल्प असते. हे सर्वांनाच माहीत आहे. 1867 पासून आहे. आणि आर्थिक वर्षात बदल करायचा का नाही यासंबंधी समित्या नेमल्या होत्या. एक एल.के. समिती, शंकराचार्य समिती 2016ची. हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. पण महाराष्ट्राचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? सर असा आला येत नाही, परंतु लक्षात ठेवजा, शेषराव वानखडे आहे. पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? शेषराव वानखडे. बस इतकी माहिती सफिशियंट आहे अर्थसंकल्पाबद्दल. बाकी काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. अशा प्रकारे आपण नाही का जवळपास इकॉनॉमिकचे नाही का 15 क्वेश्चनचे ॲनालिसिस केलेलं आहे. बरेच क्वेश्चन सोपे होते, सोप्या कॅटेगरीतले होते, काही लॉजिकचे होते. तर मला वाटत नाही की इकॉनॉमिक्समध्ये बी सुद्धा काय हार्ड गेला असेल तुम्हाला. मागं जर गेलं असेल तर तुम्हाला ते PIQ बरोबर माहीत नसेल, किंवा लॉजिक माहीत नसेल, किंवा PIQवर तुमचं जास्त होल्ड नसेल, हे असू शकते. किंवा इकॉनॉमिक्सला तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल तर होऊ शकते. तर आपण नाही का जवळपास असेच काही क्वेश्चन घेत राहू डेली. तुम्हाला जर डेली घेऊ आपण सर्वच इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आपण 3 टाकलेले. आता हे 4था आहे, जेणेकरून काय आपले मार्क चांगले भेटले पाहिजे आपल्यावाले या GS विषयामध्ये. आणि हे लेक्चर जे सिरीज सुरू करत आहो, हे यामध्ये सुद्धा म्हणजे खूप मोठा व्हिडिओ बनत आहे. परंतु माहिती जी देत आहो मी एक्झाम ओरिएंटेडच आहे. आणि अदर माहिती आहे ज्याला आपण PIQ ॲनालिसिस म्हणतो, हे देण्याचा प्रयत्न करत आहो मी. तर नक्कीच तुम्हाला हे हेल्पफुल ठरत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा की बा सर ही सिरीज कंटिन्यू सुरू ठेवा, किंवा अशाच प्रकारचे प्रश्न घ्या. कारण की कसं असते, हे विद्यार्थ्याला जर आवडत नसेल तर उगाच आपण त्यामध्ये न पडता आपण इतर सब्जेक्ट घेऊ शकतो जे तुम्हाला आवडते. तर असं मला वाटते. तुम्ही नाही का तुम्ही कमेंट करत जा बा नक्की, म्हणजे समजते आम्हाला की बा योग्य आहे किंवा नाही आहे. यानंतर आपण इतर सब्जेक्टचं घेऊ. आणि नक्कीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.